समिती चिपळूण आयोजित आणि संस्कार भारती उत्तर रत्नागिरी जिल्हा यांच्या सहयोगाने स्वर्गीय माधवराव परांजपे स्मृती व्याख्यानमालेमध्ये उपस्थित सर्व शिक्षणप्रेमी बंधू भगिनींचं मी संगीता जोशी मनापासून स्वागत करते। तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे मान्यवर लाभले त्यातील आजचे प्रमुख वक्ते माननीय श्री अविनाशजी धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी, संचालक चाणक्य मंडळ परिवार पुणे। आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री सचिनजी अणेराव, CSSI ग्रुप इंडिया लिमिटेड, स्वप्ना यादव मॅडम, CEO चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड, यांच्याबरोबरच विद्याभारती कोकण प्रांतचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीपजी पराडकर, विद्याभारती कोकण प्रांतचे मंत्री माननीय श्री संतोषजी बंडगे सर यांची विशेष उपस्थिती आजच्या कार्यक्रमाला आहे। तसेच विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल समितीचे अध्यक्ष एअर मार्शल हेमंतजी भागवत या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आणि सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी भारत मातेचं पूजन, प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करावं। दीप ज्योती जनार्दन, दीपो हरतु मे पापं, दीप ज्योती नमोस्तुते, शुभं करोतु कल्याणं, आरोग्यं सुखसम्पदां, द्वेषबुद्धि विनाशाय, आत्मज्योति नमोस्तुते, आत्मज्योति प्रदीप्ताय, ब्रह्मज्योति नमोस्तुते, ब्रह्मज्योति प्रदीप्ताय, गुरुर्ज्योति नमोस्तुते। धन्यवाद। मी डॉक्टर अवताडेंना विनंती करते की त्या शिक्षण प्रणालीचा स्वीकार करून आज अनेक राज्यामध्ये शैक्षणिक कार्य सुरू आहे। अशा शाळांमधून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। महाराष्ट्रामध्येही विद्याभारतीची शाळा सुरू करावी या दृष्टीने कोणत्या क्षेत्रामध्ये अधिक गरज आहे याचं सर्वेक्षण करून कोकणातील चिपळूण येथे 2014 मध्ये सरस्वती शिशु वाटिकेच्या माध्यमातून विद्याभारतीच्या शैक्षणिक कार्याचा शुभारंभ झाला। पुढे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पंचकोशीय गुरुकुल शिक्षण पद्धतीचा अवलंब माध्यमिक शाळेमधून करण्यात आला आणि अशा शिक्षण पद्धतीचा लाभ ग्रामीण भागातील अधिकाधिक मुलांना घेता यावा या उद्देशाने 2019 मध्ये चिपळूण जवळील शिरळ या गावामध्ये या शैक्षणिक संकुलाचं काम सुरू झालं। विद्याभारतीच्या या शैक्षणिक कार्यामध्ये स्वर्गीय माधवराव परांजपे यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारून या प्रकल्पाच्या कामामध्ये स्वतःला पूर्ण वेळ झोकून दिलं। या प्रकल्पाला पूर्ण होताना पाहणं हे त्यांचं स्वप्न होतं, पण दुर्दैवाने कोरोना महामारीमध्ये त्यांचं दुःखद निधन झालं। अशा निष्ठावान कार्यकर्त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी व्याख्यान आयोजित करण्याचा संकल्प विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल चिपळूण या समितीने केला आहे आणि त्यातील आजचं पहिलं पुष्प गुंफणारे आजचे प्रमुख वक्ते माननीय अविनाशजी धर्माधिकारी। आजच्या या कार्यक्रमासाठी 37 वर्षांचा यशस्वी प्रवास करून ग्राहकांचा विश्वास संपादन करणारा पितांबरी उद्योग समूह, TJSP सहकारी बँक आणि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था चिपळूण यांनी प्रायोजकत्व स्वीकारले आहे। आजच्या व्यासपीठावरील विशेष अतिथी माननीय सौ स्वप्नाताई यादव यांचं नुकतंच आगमन झाले, त्यांचंही मी विद्याभारती तर्फे मनापासून स्वागत करते। यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा मी थोडक्यात परिचय करून देणार आहे। विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल शिरळचे प्रकल्प अध्यक्ष एअर मार्शल
हेमंतजी भागवत, एअर मार्शल निवृत्त हेमंत नारायण भागवत, हे मूळचे चिपळूण तालुक्यातील. सर्व चिपळूणकरांना ते परिचित आहेतच. भारताच्या वायुसेनेमध्ये सेवा बजावत असताना विविध युनिटची एक प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी उत्तम रीतीने सांभाळली. याच काळात तिन्ही सेनादलाच्या हजारो कमांडोजना पॅराजम्पचे ट्रेनिंग दिले. संपूर्ण वायुसेनेतील त्यांच्या प्रशंसनीय कारकिर्दीबद्दल तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मेडल देऊन त्यांना गौरवण्यात आलं. देशासाठी तब्बल 38 वर्षांची सेवा देत सन्मानाने त्यांनी निवृत्ती स्वीकारली. सध्या चिपळूणमधील अनेक शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामध्ये ते सक्रिय सहभागी असतात. बाळगाव श्री परशुराम देवस्थान समितीचे विश्वस्त, परशुराम एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष, महाराष्ट्रातल्या विद्याभारतीच्या पहिल्या शैक्षणिक प्रकल्पाचे अर्थात विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल समितीचे 2021 पासून ते अध्यक्ष आहेत. माननीय हेमंतजी भागवत, आजच्या कार्यक्रमामध्ये मी आयोजकांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत दुसरे मान्यवर आहेत. गेली अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करून विविध प्रयोग करणारे श्री संतोषजी बाळासाहेब बंडगे सर. शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक ते विद्याभारती या अखिल भारतीय शिक्षण संस्थेचे कोकण प्रांतचे ते मंत्री आहेत. अंबरनाथ येथे चालवल्या जाणाऱ्या पंचकोशाधारित गुरुकुलचे संस्थापक व संचालक आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी सुकाणू समिती, राज्य अभ्यासक्रम आराखडा अशा वेगवेगळ्या शैक्षणिक समितीचे ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयांवर त्यांनी लेखनही केले आहे. दधीची पुरस्कार, पालक परिषद, मातृसंमेलन अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन ते करतात. अर्थात त्यामुळेच अनेक आदर्श शिक्षक, गुणवंत शिक्षक पुरस्काराचे ते मानकरी आहेत. माननीय बंडगे सर, तुमचेही आजच्या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करते. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेले पुढील मान्यवर आहेत. विद्याभारती कोकण प्रांतचे अध्यक्ष श्री प्रदीपजी सदाशिव पराटकर. ते सेवानिवृत्त असून सध्या त्यांचं वास्तव्य ठाणे येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय वर्ग शिक्षक असून पूर्वी ठाणे जिल्हा कार्यवाह, कल्याण जिल्हा कार्यवाह, ठाणे विभाग कार्यवाह आणि कोकण प्रांत प्रचार विभाग प्रमुख म्हणून त्यांनी संघाची जबाबदारी सांभाळली आणि सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांतचे कोषाध्यक्ष आणि विद्याभारती कोकण प्रांतचे अध्यक्ष आहेत. माननीय प्रदीपजी पराटकर, आपलेही आजच्या कार्यक्रमामध्ये मी मनपूर्वक स्वागत करते. यानंतर आजचे प्रमुख वक्ते माननीय श्री अविनाशजी धर्माधिकारी, आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री सचिनजी अणिराव, तसेच माननीय सौ स्वप्नाताई यादव, या मान्यवरांचा आपण विद्याभारतीतर्फे सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम मी विशेष अतिथी माननीय स्वप्नाताई यादव यांचा परिचय करून देतो. काही तशा सर्व चिपळूणकरांना सुपरिचित आहेतच. समाजसेवा, महिला सक्षमीकरण, ग्रामीण आर्थिक व्यवस्थेला नवीन दिशा देणारे प्रेरणादायी नेतृत्व आहे. सहकार क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या आणि हजारो युवक आणि महिलांना स्वावलंबनाकडे नेणाऱ्या अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित अशा आदरणीय स्वप्नाताई प्रशांत यादव यांचे आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करावे. यांच्या सन्मानासाठी मी विद्याभारती शिक्षा संकुल चिपळूण प्रकल्पाच्या कार्यवाह छायाताई मुसळे यांना विनंती करतो की त्यांनी स्मृतिचिन्ह, पुस्तक, श्रीफळ हे देऊन त्यांचा आजचा विशेष अतिथी सौ स्वप्नाताई यादव यांचा सन्मान करावा. धन्यवाद. यानंतर आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री सचिनजी अणिराव यांचा परिचय करून देतो.
यांचे शिक्षण LLB झाले असून SI ग्रुप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या बहुराष्ट्रीय अमेरिकन कंपनीमध्ये सेक्रेटरी म्हणून सचिनजी कार्यरत आहेत. तसेच 15 वर्ष या कंपनीमध्ये सेवा देत आहेत. लोटे परशुराम व पाली जवळील रसाळ येथे कंपनीचे युनिट्स आहेत. SI ग्रुप ऑफ इंडिया यांचे विद्याभारती शिकून यांच्याकडून मानावे तितके आभार कमीच आहेत. 2020 पासून सातत्याने आपल्याला CSRच्या माध्यमातून SI ग्रुप मोठ्या प्रमाणावरती अर्थसहाय्य करत आहे. विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल यांचे अध्यक्ष एअर मार्शल श्री हेमंत भागवतजी यांना मी विनंती करतो की आपण प्रमुख पाहुणे सचिन मनोहर राणेराव यांचे स्मृतिचिन्ह, पुस्तक आणि श्रीफळ देऊन सन्मान करावा. धन्यवाद. यानंतर आजचे प्रमुख व्यक्ती अविनाशी धर्माधिकारी यांचा परिचय करून देतो. तसं आपल्या सभागृहातल्या कोणालाच त्यांची करून द्यायची गरज नाही आहे, पण फॉर्मॅलिटी म्हणून मला करावं लागतंय. माननीय श्री अविनाशी धर्माधिकारी लेखक, कवी, वक्ता, संघटक, विचारवंत, एक खेळाडू आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे. 1996 साली IAS साठी निवड झाल्यानंतर त्यांनी 10 वर्ष महाराष्ट्र केडरमध्ये काम केले. याच काळात सहाय्यक जिल्हाधिकारी, मुख्य सचिवांचे विशेष कार्य अधिकारी, 1991 साली साक्षरोत्तर कार्यक्रम विकास ह्या राष्ट्रीय मॉडेलचा संपूर्ण भारतामध्ये आदर्श घेऊन आपण कॉपी केला. तो त्यांनी रत्नागिरीच्या ठिकाणी राबवलेला होता. रत्नागिरी, अमरावती जिल्हा परिषदांचे मुख्य कार्याधिकारी ते जिल्हाधिकारी रायगड व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे उपसचिव इथपर्यंत त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. सेवेत असताना प्रशासनातील काही अभिनव उपक्रम सुरू केले. प्रलंबित जमिनीचे वाद जलद गतीने सोडवण्यासाठी महसूल न्यायालय, शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी सक्षम अभियान, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अनेक योजना, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा याविरुद्ध समाजात जागृती निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. सनदी सेवांचा राजीनामा दिल्यानंतर प्रशासनाच्या स्वच्छ आणि कार्यक्षम कार्यभारासाठी सामूहिक चळवळ उभारली. 1996 साली चाणक्य मंडल परिवार या नावाने सार्वजनिक धर्मादाय न्यासाची स्थापना केली, ज्याचा फायदा हजारो MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळाला. सरांनी दाखवलेल्या दिशेने पुढे गेलेले अनेक विद्यार्थी विविध सेवांमध्ये कार्य करत आहेत. 2001 मध्ये भारत सरकारच्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र संघटन या संस्थेचे डायरेक्टर जनरल म्हणून सरांनी जबाबदारी पार पडली. विश्व कल्याणाची प्रार्थना मनात घेऊन जगणे म्हणजेच भारतीय संस्कृती असे नेहमीच संदेश देणारे अविनाशी धर्माधिकारी यांचा सन्मान करण्यासाठी विद्याभारती कोकण प्रांताचे अध्यक्ष प्रदीपजी पराडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह, पुस्तक आणि श्रीफळ देऊन अविनाशींचा सन्मान करावा. यानंतरची सर्व सूत्र मी पुन्हा संगीताराईंच्या हाती देतो. यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी संस्कार भारती कोकण प्रांतचे उपाध्यक्ष श्री मंदाजी ओक यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान सर्व अभ्यागत आणि इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षणप्रेमी रसिको, विद्याभारती तिथे सा विद्या या विमुक्त आहे असं बोधवाक्य आहे. आणि हे बोधवाक्य जे आहे हे विष्णू पुराणातून आपण घेतलेलं आहे. ज्याला आपण लौकिक विद्या म्हणतो त्याच्याही पलीकडे जाऊन याचा अर्थ येतो ते म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याच्यातलं जे चौथा पुरुषार्थ आहे त्या मोक्षापर्यंत घेऊन जाणारी जी देते ती विद्या असा त्याचा अर्थ आहे. केवळ भौतिक उपयुक्तता हा त्याचा भाग नाहीये. आणि या व्यापक विचारांनी विद्याभारती कार्यरत आहे. थोडासा विद्याभारतीचा धावता आढावा म्हणा किंवा इतिहास आपण थोडासा जाणून घेऊया.
भारतीय संस्कृती आणि परंपरांचा विचार करून शैक्षणिक रचना करायचं ध्येय ठरवलं आणि गोळवळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली 1946 साली कुरुक्षेत्र येथे गीता शाळा सुरू झाली. पण 1948 संघावर बंदी आल्यानंतर ती शाळा काही काळ बंद पडली आणि पुन्हा 1952 साली नानाजी देशमुख यांनी गोरखपूर येथे सरस्वती शिशु मंदिर सुरू केलं आणि लवकरच त्या पद्धतीची शिक्षण पद्धती ही प्रसिद्ध पावली आणि हे मॉडेल सगळीकडे प्रसिद्ध झालं. अनेक शाळा निघाल्या. विविध राज्यातील शाळांबरोबर समन्वय साधण्यासाठी आणि व्यवस्थापनेसाठी शिशु शिक्षा प्रबंधक समितीची स्थापना करण्यात आली आणि दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यांमधनं ते कार्य सुरू झालं आणि सरतेशेवटी 1977 साली विद्याभारतीची अखिल भारतीय स्तरावरची कमिटी स्थापन होऊन 1977 साली विद्याभारती अखिल भारतीय स्तरावर कार्यरत झाली. आज जवळजवळ 8,000 शाळांमधून 30 लाख विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडले, त्यांना मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यामधनं बाहेर कोण पडलं ते नाव मुद्दाम सांगण्यासारखं वाटतं की नॅशनल पॅरालिम्पिक ॲथलेटिक आणि उंच उडी रौप्य पदक ऑलिम्पिक मध्ये मिळवलेले निशांत कुमार हे विद्याभारतीचेच विद्यार्थी आहेत, या आपण अभिमानाने सांगू शकतो. हे कार्य करत असताना 2020च्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या कार्यकारिणीमध्ये आणि त्याच्या रचनेमध्ये विद्याभारतीचं मोलाचं योगदान आहे. हे कार्य करत असताना आपल्या चिपळूणमध्ये हे कार्य जोमानं सुरू झालं. 2014 मध्ये आपल्याकडे शिशु मंदिर सुरू झालं. पण हे कार्य करत असताना आपल्याला कार्यकर्ते लागतात आणि हे कार्यकर्ते कसे लागतात तर उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याणीन मनोरथे. फक्त मनामध्ये विचार घेऊन चालत नाही, तर प्रत्यक्ष कार्यामध्ये करणारे कार्यकर्ते लागतात आणि आपल्याला असाच एक कार्यकर्ता लागला, ते म्हणजे आपले स्वर्गीय माधवराव परांजपे. आज आपण हा जो कार्यक्रम आखलेला आहे, खरं तर ही व्याख्यान मला जरी असली तरी आज एकच व्याख्यान या माध्यमातून सुरुवात आपण करतोय आणि ते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ करतोय. स्वर्गीय माधवराव परांजपे मूळचे कासे मागसर येथील, त्याचबरोबर ते कार्यरत होण्यापूर्वी त्यांचा पूर्वपरिचय थोडक्यात सांगतो. त्यांचा जन्म 26 जून 1960 साली रत्नागिरीत त्यांच्या आडवळी झाला. वडील गृह मंत्रालयात शासकीय सेवेत आणि आई पुष्पा या शिक्षिका होत्या, त्यामुळे त्यांचं बालपण मुंबईत गेलं. उत्तम वाचन, संगीत, बागकाम, फोटोग्राफी, पाककलेची आवड असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व. MSc पर्यंत शिक्षण झाल्यानंतर लोटे येथील नौसेल कंपनीत ते रुजू झाले आणि 24 नोव्हेंबर 1988 साली वंदनाताईंबरोबर त्यांचा विवाह झाला. मुलगा नचिकेत उच्च शिक्षित असून परदेशात नोकरी निमित्तानं तो स्थायिक आहे आणि इसवी सन 2014 साली विद्याभारतीशी त्यांचा संबंध आला. एक तळमळीचा कार्यकर्ता, उत्तम प्रशासक, नियोजन कुशलता, दूरदर्शी, आशावादी आणि अत्यंत प्रॅक्टिकल बॅकग्राऊंड ज्याला म्हणतात तशा पद्धतीनं कार्य करणारा हा कार्यकर्ता. त्यांनी आल्यानंतर शिशुवाटिका, सुवर्णप्राशन, संस्कृती ज्ञान परीक्षा उपक्रम हे जे होते हे उपक्रम आपल्या चिपळूण परिसरात यशस्वी करून दाखवले. त्याच पद्धतीनं विद्याभारतीच्या भारतीय शिक्षा संकुल शिरळ या विद्याभारतीच्या महाराष्ट्राच्या पहिल्या शैक्षणिक प्रकल्पाचे कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि हे काम करत असताना विद्याभारतीला वेळ द्यायचा म्हणून त्यांनी डाऊ ॲग्रोकेमिकल्स मध्ये 3 वर्ष अगोदरच VRS घेतली आणि खूप व्यापक आणि सखोल काम त्यांनी विद्याभारतीसाठी केलं. पण दुर्दैवानं 14 एप्रिल 2021 रोजी कोरोनाच्या महामारीमध्ये ते आपल्याला सोडून गेले. पण अशा एका अनमोल कार्यकर्त्याचं स्मरण करणं हे विद्याभारतीचं काम करतं, नवीन चिपळूणकरांचं ते काम आहे आणि याच व्यापक विचारांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही व्याख्यान मला या वर्षीपासून सुरू होते. यावर्षी मला नाहीये पण व्याख्यान पहिलं होणार आहे आणि हे अधिक व्यापक पद्धतीने आपण पुढच्या वर्षीपासून ही व्याख्यान मला यशस्वी करू. तर आज बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मी कार्यक्रमाचे सूत्र पुढे देतो. संगीताजी धन्यवाद. मंदाजी, विद्याभारतीचे आधारस्तंभ असलेले स्वर्गीय माधवराव परांजपे एक सेवाभावी आणि सकारात्मक व्यक्तिमत्व. विद्याभारतीशी जोडले गेल्यानंतर सुरुवातीला एक कार्यकर्ता, त्यानंतर जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष, पुढे कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. शिरळ येथे गुरुकुल प्रकल्पाचा पाया रचण्यामध्ये
त्यांचा सिंहाचा वाटा होता. या कामात त्यांच्या पत्नी श्रीमती वंदनाताई यांची त्यांना मोलाची साथ मिळाली. पण दुर्दैवाने कोरोना काळामध्ये स्वर्गीय माधवराव परांजपे यांचं निधन झालं आणि एक चांगला कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या स्मृती चिरंतन राखण्यासाठीच हे व्याख्यानमालेचं प्रयोजन आहे आणि हीच स्वर्गीय माधवरावांप्रती कृतज्ञता ठरेल. स्वर्गीय माधवराव परांजपे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पत्राचं वाचन मी या ठिकाणी करते. हे पत्र आपण त्यांच्या पत्नी श्रीमती वंदनाताई परांजपे यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत. अत्यंत साधं पण नेटकर राहणीमान, प्रखर बुद्धिमत्तेचं तेज, प्रचंड आशावादी आणि प्रसिद्धी परांगमुख व्यक्तिमत्व म्हणजेच स्वर्गीय माधवराव परांजपे. विद्याभारती भारतीय शिक्षा संकुलाच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीचे सारथ्य स्वीकारलेले काही माधवराव परांजपे म्हणजे विद्याभारतीचा एक आधारस्तंभच होता. चिपळूणमध्ये गुरुदक्षिणा सभागृहात विद्याभारती आयोजित एका पालक परिषदेच्या निमित्ताने माधवराव विद्याभारतीशी जोडले गेले. लहानपणी ते अंधेरीमधील संघाच्या बालशाखेत जात असत. त्यांची आई बालवाडी शिक्षिका. त्या श्री गिजूबाई बदेका यांच्या शैक्षणिक प्रयोगांविषयी वाचन करीत. लहान वयामध्येच ते वाचन कानावर पडल्यामुळे माधवरावांना विद्याभारतीची शिक्षण प्रणाली अतिशय आवडली. त्यांच्या कार्यकर्ता ते रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष या प्रवासात शिशुवाटिका अधिक प्रबळ झाली, सबळ झाली. अनेक यशस्वी उपक्रम त्यांनी राबवले. शाळा परवानगी, व्यवस्था लावणं, विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल प्रकल्पासाठी जमीन खरेदी करणं, इमारतीचं स्थापत्यशास्त्रीय डिझाईन, प्रवेशासाठी गृहपेटी देखील केल्या. पुढील काळात त्यांनी विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल समितीचे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. तन मन धन अर्पण करून काम केले. या प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नी श्रीमती वंदनाताईंची मोलाची साथ मिळाली. हा प्रकल्प पूर्ण झालेला पाहणं हे त्यांचं स्वप्न होतं. प्रकल्पाच्या कार्याला गती येते. त्यांचं स्वप्न आपण सर्वांनी पूर्ण करणं हीच त्यांना खरी आदरांजली असणार आहे. व्याख्यानमालेच्या निमित्तानं आम्ही विद्याभारती भारतीय शिक्षा संकुलाचे सर्व सदस्य काही माधवराव परांजपे यांच्या स्मृतींना उजाळा देतो आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. आज मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2026 चैत्र कृष्ण 12/1/1948. माननीय हेमंतजी भागवत, अध्यक्ष विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल समिती, चिपळूण. आज माधवरावांच्या पत्नी श्रीमती वंदनाताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. आज वंदनाताईंचा विद्याभारतीतर्फे कृतज्ञतापूर्वक सन्मान होणार आहे. स्मृतिचिन्ह, श्रीफळ आणि पुस्तक असं देऊन आपण त्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करतो. समोर आपण पाहिलं असाल अतिशय छान असं पोर्ट्रेट काही तास घालवून ज्यांनी ते साकारले ते चिपळूणमधील सुपरिचित व्यक्तिमत्व म्हणजे संतोषजी केतकर. ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यकर्मी, उत्तम अभिनेते, रंगभूषाकार, नेपथ्यकार, उत्तम मूर्तिकार असलेले संतोषजी चिपळूणकरांना आणि सर्वांनाच सुप्रसिद्ध रांगोळीकार म्हणून जास्त माहीत आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या विषयांवर पोर्ट्रेट काढलेली आहेत. त्यांच्या चलत रांगोळीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली. तर आज विद्याभारतीतर्फे त्यांचा आपण सन्मान करतोय. धन्यवाद. गुरुकुल प्रकल्पाच्या उभारणीमध्ये स्वर्गीय माधवराव यांचे योगदान अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलं. त्यांच्या बालपणापासून ते विद्याभारतीच्या शैक्षणिक कार्यातील त्यांच्या योगदानापर्यंतचा या ध्येय वेड्या कार्यकर्त्याचा जीवनपट आपण व्हिडिओ क्लिपद्वारे पाहणार आहोत.
आणि त्यांच्या स्मृतींना पुन्हा एकदा उजाळा देणार. मी एका आगळ्या वेगळ्या प्रयोगाला चांगलं यश लाभले. या यशाच्या पाठीमागे आहे एका कार्यकर्त्याची जिद्द आणि परिश्रम. या ध्येयवादी कार्यकर्त्याचं नाव माधव वसंत परांजपे. गुरुकुलच्या उभारणीमधील माधवरावांचे योगदान अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांचा जन्म 26 जून 1960 या दिवशी आजोळी रत्नागिरीत झाला. मूळ गाव संगमेश्वर तालुक्यातील कासे मांजर. वडील वसंतराव गृह मंत्रालयात नोकरीत होते आणि मातोश्री पुष्पा या शिक्षिका होत्या. कुटुंबातच आई वडिलांकडून माधवरावांवर खूप चांगले संस्कार झाले. त्यांचं बालपण मुंबईतील अंधेरी येथे गेलं. MSc पर्यंतच्या शिक्षणानंतर नोसिल कंपनीतील नोकरीच्या निमित्तानं माधवराव चिपळूण जवळच्या वालोपे गावात स्थायिक झाले. 24 नोव्हेंबर 1988 या दिवशी त्यांचा विवाह वंदना यांच्याबरोबर झाला. त्यांचा पुत्र नचिकेत उच्च शिक्षित आहे. विद्याभारती या शिक्षण क्षेत्रातील ख्यातनाम संस्थेशी माधवरावांचा संबंध आला चिपळूणमध्ये. 2014 साली ते विद्याभारतीशी जोडले गेले आणि नंतर संस्थेचं काम त्यांनी शब्दशः तन मन धनपूर्वक केलं. पुढे ते विद्याभारतीचे जिल्हाध्यक्ष झाले. संस्थेचे अनेक उपक्रम त्यांनी जिल्ह्यात यशस्वी करून दाखवले. चिपळूणमध्ये शाळा सुरू करण्याचे ठरल्यानंतर शाळेच्या परवानगीपासून शाळा उभारणीपर्यंतच्या प्रत्येक कामात माधवरावांचं मोठं योगदान होतं. महाराष्ट्रातील विद्याभारतीच्या भारतीय शिक्षा संकुल या पहिल्या गुरुकुल प्रकल्पासाठी देखील माधवरावांनी अपार परिश्रम घेतले. प्रकल्प समितीच्या कोषाध्यक्ष पदाची धुराही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. या स्वप्न प्रकल्पाचा पाया रचण्याची कामगिरी माधवरावांनी केली. या प्रवासात त्यांना पत्नी वंदनाताईंची मोलाची साथ मिळाली. ध्येय वेळ्या वृत्तीनं त्यांनी 3 वर्ष आधी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारत या कामात स्वतःला झोकून दिलं. मात्र कोरोना या जागतिक महामारीच्या काळात 14 एप्रिल 2021 या दिवशी त्यांचं दुःखद निधन झालं. माधवराव परांजपे या निष्ठावान कार्यकर्त्याच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी आणि त्यांनी जोपासलेला शिक्षण विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल समिती चिपळूण या संस्थेनं दरवर्षी व्याख्यानमाला आयोजित करण्याचा संकल्प केलाय. या निष्ठावान कार्यकर्त्याच्या स्मृतीला विनम्र आणि भावपूर्ण श्रद्धांजली. आजच्या विशेष अतिथी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या CEO माननीय सौ स्वप्नाताई यादव यांना विनंती करते की त्यांनी अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठ आणि उपस्थित आपण सर्व विद्याभारतीवरती प्रेम करणारे सर्वजण. खरं तर उपस्थितांमध्ये बराचसा वर्ग हा शिक्षक वर्ग आणि मान्यवर आहे. थोडंसं मला आणि धर्माधिकारी सर स्टेजवर आहे पण पहिल्यांदाच बोलण्याची अशी वेळ आली आहे की एका IAS ऑफिसर समोर आपण आपले शब्द मांडायचे. खरं तर आता आपण विद्याभारतीची क्लिप बघितली आणि माधव दादा, कारण मला त्यांच्याशी लहानपणी एकत्रपणे राहण्याचा योग आला आणि हे एवढं उत्तुंग कार्य मला माहित नव्हतं आणि आज मला ते कळलं की माधव दादाच्या हातून एवढं मोठं कार्य होऊन गेलंय. नक्कीच मला आनंद वाटतो. त्याच्या स्मृतीतीर्थ व्याख्यानमाला इथे आयोजित केले, पहिलीच व्याख्यानमाला, आणि त्यात मला मान्यवर येण्याचा योग आला. खरं तर म्हणतात ना की कुठेतरी नियतीचे योग असतात आणि कुठेतरी ते बंध बांधलेले असतात आणि तोच योग मी इथे समजते. आणि नक्कीच विद्याभारतीचे मी इथे आभार मानते की मला ही त्यांनी संधी प्राप्त करून दिली आणि ह्याच्या पुढेही ज्यावेळी विद्याभारतीला आमचे सहाय्य लागेल, चिपळूण नागरी म्हणून असू दे किंवा वाशिष्ठी टेहरी म्हणून असू दे, आम्ही कायम आपल्याबरोबर आहोत. कारण मुसळे मॅडम आणि गावाडेकर सर हे नेहमी माझ्या संपर्कात असतात पण तो योग येत नव्हता आणि तो योग आज जुळून
आल्या असं मला वाटतंय. सर थोडक्यात मी थोडी माहिती देते की आमच्या संस्थेमार्फत आता आमची चिपळूण नागरी पतसंस्था ही महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्र काम करणारी संस्था आहे. जवळजवळ 1.5 लाख सभासद आहेत आणि या सभासदांच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांना हात देण्याचं काम आमची संस्था करते. त्याचबरोबर गेल्या 3 वर्षापूर्वी वाशिष्ठी डेअरी जी कोकणात म्हटलं जातं की आपण खडकाळ प्रदेशात राहतो, डोंगराच्या निसर्गात राहतो, पण इथे रोजगाराची निर्मिती फार कमी प्रमाणात झाली. हे सगळं तोडून टाकून वाशिष्ठी डेअरीची आम्ही निर्मिती केली आणि इथल्या शेतकऱ्यांना हात देण्याचं काम केलं. जवळजवळ 60 ते 65 हजार लिटर दुधाचं कलेक्शन आणि जवळजवळ 17,000 शेतकऱ्यांना काम देण्याचं काम वाशिष्ठी डेअरीने केलंय. आणि हे काम हे सगळं आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी करून दिलेलं आहे. नक्कीच आज आपला विषय सुद्धा त्याच पद्धतीचा आहे, शिक्षण पद्धती. मला इथे आवर्जून सांगायचे की शिक्षण पद्धती ह्या नक्कीच बदल पाहिजे, पण त्या बदलाबरोबर आपले पारंपरिक किंवा जे संस्कार आहेत ते टिकले पाहिजे. दप्तरातली पाटी आणि त्याच्यावरची पट्टी आपण विसरता कामा नये इथे असं मला वाटतंय. कारण आमच्या पिढीने म्हणजे पूर्ण बदल बघितलाय. अगदी पाटी पेन्सिल पासून आताचा अगदी मायक्रोचिप पर्यंतचा बदल आम्ही बघितलाय. आणि मला वाटतंय की आपली युवा पिढी याच्यात कुठेतरी हरवतीये आणि ते बदल आता करणे गरजेचं आहे. आणि खरोखर विद्याभारतीने बरोबर वेळ साधली आहे असं मला वाटतंय. आणि हे वेळ साधून आपल्या पिढीला नक्की नवीन चांगली वाट देण्याची गरज आहे. 100% आपली पिढी मी म्हणेन की वाट दाखवायची, त्यांना वाट चांगली आहे, फक्त त्याच्यात संस्काराची गरज आहे, कुठेतरी भरकटता कामा नये. तर मी सगळ्यांना शुभेच्छा देते. विद्याभारतीला तर नक्की शुभेच्छा देते की हे काम खूप मोठं आहे आणि त्याच्यात छोटासा खालीचा वाटा आमचा आहे. आम्ही कायम पाठीशी उभे राहू. धन्यवाद. एसआय ग्रुप इंडिया लिमिटेडचे माननीय श्री सचिनजी अणेराव यांना विनंती करते की त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त करावे. मंचावर उपस्थित सन्माननीय मान्यवर आणि विद्याभारतीचे सर्व पदाधिकारी आणि श्रोतागण सर्वांना नमस्कार. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर पहिल्यांदाच बोलतो आहे. माझ्या कंपनीचं नाव एसआय ग्रुप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे आणि आमचं रसाळ आणि लोटे रायगड आणि चिपळूण मध्ये आमचे हे 2 प्लांट आहेत. श्री प्रदीप पराडकर यांच्या माध्यमातून विद्याभारतीची आमचं कॉन्टॅक्ट झाला. गेल्या 10 वर्षापासून आम्ही विद्याभारतीशी संलग्न आहोत. ह्यांचा शिरळ येथे हा जो शैक्षणिक वारसा हा जो केलेला आहे त्याच्यासाठी एसआय ग्रुपच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आज ह्या कार्यक्रमाला मला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहायला माझ्या संधी दिली त्यासाठी धन्यवाद. यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहात. या व्याख्यानाचा सलग आस्वाद आपल्याला घेता यावा म्हणून आभार प्रदर्शनाचा शेवटी असलेला भाग मी सुरुवातीला घेते. आभारानंतर एक वैयक्तिक पद्य होईल आणि त्यानंतर लगेचच व्याख्यानाला सुरुवात होईल. आजच्या व्याख्यानमालेसाठी प्रमुख वक्ते म्हणून माननीय श्री अविनाशजी धर्माधिकारी, प्रमुख पाहुणे माननीय श्री सचिनजी अणेराव, माननीय स्वप्नाताई यादव अगदी वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देते. विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल समिती बरोबरच संस्कार भारती उत्तर रत्नागिरी जिल्हा यांच्या सहयोगाने आजचा हा कार्यक्रम संपन्न होतोय. यासाठी संस्कार भारतीला सुद्धा धन्यवाद देते. या कार्यक्रमासाठी पितांबरी, TJSP बँक, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था यांनी प्रायोजकत्व स्वीकारलं आणि म्हणून त्यांचेही आभार मानते. या व्याख्यानासाठी ब्राह्मण साहेब संघाने हा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देत आहे. श्री नाचणकर यांचेही आभार मानते. श्री मिलिंद तटकरी यांनी या कार्यक्रमासाठी प्रोजेक्टर उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचेही आभार. माधवराव परांजपे यांचे पोर्ट्रेट साकारणारे प्रसिद्ध रांगोळीकार संतोषजी केतकर यांनाही धन्यवाद देते. फ्लेक्स निमंत्रण पत्रिका ही छपाईची जबाबदारी सांभाळणारे केतकर आर्ट्स, राज ग्राफिक्स आणि रिया ग्राफिक्स यांचेही आभार. अल्पोपहाराची व्यवस्था सांभाळणारे श्री दाता यांचेही आभार मानते. या कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्य करणारे सर्व दाते आणि इतर वेगवेगळ्या प्रकाराने मदत करणारे अशा सर्व या सभागृहामध्ये विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि स्वयंसेवक तसेच
चिपळूण आणि आजूबाजूच्या परिसरामधील उपस्थित आपण सर्व शिक्षणप्रेमी बंधू भगिनी, या सर्वांचेच आयोजकांच्या वतीने मी मनापासून तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. आणि या कार्यक्रमासाठी पत्रकार बंधू भगिनी सुद्धा, पत्रकार बंधू सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. जे या कार्यक्रमाची सविस्तर वृत्तांत वृत्तपत्रांमधनं याआधीही दिला, हा कार्यक्रम होण्याआधी आणि हा कार्यक्रम झाल्यानंतरही ते देणार आहेत. त्याबद्दल या सर्व पत्रकार बंधूंनाही मी धन्यवाद देते. या व्यतिरिक्त अजून जे काही ज्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. यानंतर वैयक्तिक पद्य या ठिकाणी सादर होईल. संस्कार भारतीचे माजी पदाधिकारी आणि आयुर्वेद व्यासपीठ रत्नागिरीचे कार्यवाह वैद्य श्री अमेयजी भावे यांना पद्य सादर करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. मानागम अगाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है. किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है. जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है. शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है. कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सृजनहीन विज्ञान व्यर्थ है. प्राणी का उपकार नहीं है. भौतिकता के उत्थानों में जीवन का उत्थान न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले. निर्माणों
चरित्र निर्माण न भूले, हम चरित्र निर्माण न भूले, हम चरित्र निर्माण न भूले. आमचे प्रमुख वक्ते माननीय अविनाश धर्माधिकारी यांना विनंती करते की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावे. सहकारी माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणी, पहिले 2 मंत्र सगळ्यात महत्वाचे आहेत. एक मंत्र नमस्ते आणि तितकाच महत्वाचा, तितकाच अर्थपूर्ण दुसरा मंत्र सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. दोन्ही मंत्रांकडे 2 किंवा 3 मिनिटांनी मी पुन्हा येणं शक्य आहे, पण आज या व्यासपीठावरनं बोलताना आता प्रथम सन्माननीय माधवराव परांजपेंच्या स्मृतीला वंदन करतो. हा जो कोरोना हा तीव्र वेदनादायक कालखंड झाला. माझे सासरे तेही आयुष्यभर लहानपणापासून आधी संघाचे स्वयंसेवक, पुढे संघाने सोपवलेल्या अनेक जबाबदाऱ्या, असं करत वयाच्या 86व्या वर्षी गेले. ती पण तारीख 21 एप्रिल आहे 2021. माधवराव त्याच्या 1 आठवडा त्यांच्याविषयी ऐकताना सुद्धा मला न सांगता वाटत राहतं की आम्ही सुद्धा लहानपणापासून जे पद्य म्हणत आलो, मंदिर उभविणे हेच आमुचे शील, असो आम्ही सुखाने पत्थर पायातील. आणि ते मंदिर भारत मातेचं मंदिर उभं करायचं, ते ईश्वराचं मंदिरही उभं करायचं आहे. आम्हाला आमच्यासाठी काही हवंय असं नाहीच आहे. काही नाव हवंय, काही पद हवंय, काही पैसा हवाय, कीर्ती हवी आहे, सत्ता हवी आहे, नाहीच आहे. आम्हाला काय हवायचं उत्तर आहे मंदिर उभविणे हेच आमुचे शील. ते हे भारत मातेचं मंदिर पुन्हा वैभव संपन्न उभं राहावं यासाठी असू आम्ही सुखाने पत्थर पायात. आम्हाला काही शिखरावर झळकायचंय, मंदिराच्या सोन्याच्या पत्र्यासारखं तळपायचंय वगैरे नाही. आम्ही ती जी मंदिराची पायाभरणी आहे तिच्यातले आम्ही दगड की ज्यांना नाही चिरा नाही पडती असं बनायची तयारी. तर मी माझ्या सासरे बुवांमध्ये सुद्धा हा असा असू आम्ही सुखाने पत्थर पायातील असा स्वयंसेवक पाहतो. आज माधवराव विषय ऐकताना सुद्धा मनामध्ये याच ओळी आल्या. संपूर्ण निस्वार्थपणे हे राष्ट्र आणि त्याचं आधुनिक काळातही वैभव की जे पुढे साऱ्या विश्वालाही शांतताचा, प्रेमाचा, विकासाचा इतकं जे अप्रतिम गीत इथे सादर झालं. वसुधा ही सारी पृथ्वी, आपलं काम काय तिचं कल्याण करणे. ती पण आपली माता आहे, ती आपल्याला जोपासते. पण अरे आपलं काम नुसतं त्या मातेचं शोषण करत केवळ आपला भौतिक जड विकास, मी माझा बनला माझा पैसा नाहीये, तर हे वसुधेचं आपण पावित्र्य कसं वाढवू. माधवराव म्हणजे त्याचा एक असू आम्ही सुखाने पत्थर पायातील आणि चरित्र निर्माण याचा त्यांच्या रूपाने एक आदर्श आहे. मी त्यांना वंदन करतो. एक घडलेला योग आहे
ते गेले तो दिवस बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या भारताचा ज्ञान सूर्य, सर्वार्थाने भारतच काय विश्वरत्न. त्यांना भारताने सर्वोच्च सन्मानही दिला, हा त्या भारतरत्नचा पण सन्मान आहे. असे सर्वार्थाने महामानव बाबासाहेब आंबेडकर. आपण संवाद करतो 14 एप्रिल आहे. माझं म्हणणं आहे की मनामध्ये बाबासाहेब आंबेडकर यायला आणि त्यांच्या त्या सर्व तपश्चर्येला, हा भारत घडवण्याला त्यांचं जे योगदान आहे त्याला वंदन करायला केवळ त्यांच्या जन्मतारखेचीच गरज आहे असं नाहीये, पण मुहूर्त आहे. मी बाबासाहेब आंबेडकरांनाही मनापासून वंदन करतो. काही शक्तींनी पद्धतशीरपणे त्यांचा काही एजेंडा आहे म्हणून विशेषतः महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण इतकं दूषित करून ठेवलंय, इतकं कलुषित करून ठेवलंय की या देशाला, त्याच्या या संस्कृतीला तोडायला फोडायला या संस्कृतीचे जे शत्रू आहेत त्यांच्या हातात साधन काय याचं उत्तर आहे जाती व्यवस्था. आणि ही जरा सोयीची दिसते की याच्यात बोट घालून ती फाडा, यांना एकमेकांशी लढवा. ही तर नीती ब्रिटिशांनी सुद्धा आणली फोडा आणि राज्य करायची. त्यांनी आपल्याला आपसात लढवूनच मुळी राज्य मिळवलं. आपल्याला आपसात लढवूनच राज्य केलं. आणि नुसतं भारतावर नाही, ब्रिटिशांच्या साम्राज्यावरून कधी सूर्य मावळत नाही. ते साम्राज्याकरता मरणारे भारतीयच होते सगळे. जगभर ब्रिटिशांचं जगात साम्राज्य पसरायला ज्या लढाया झाल्या त्याच्यात लढलेले सैनिक, आधी ईस्ट इंडिया कंपनी असेल, नंतर ब्रिटिश सरकार असेल, सैनिक भारतीय होते. काल जालियनवाला बागचा स्मृती दिवस होता. 13 एप्रिल 1919 ला पंजाब मध्ये तर ब्रिटिश सरकारने भयानक अत्याचार केलेच होते. तो गव्हर्नर मायकेल ओडवायर, त्याला ब्रिटिशांनी नंतर ब्रिटिशांचा सर्वोच्च सन्मान दिला सर. ते लक्षात ठेवून 20 वर्षांनी लंडन मध्येच सरदार उधमसिंगनी त्याला ओढावला आणि बंदूक ठेवून म्हणला मला करायचं ते काम मी केलं, आता तू म्हणजे करायचं ते करा. त्या मायकेल ओडवायरचे पंजाबवर अत्याचार चालू होते तेव्हा जालियनवाला बाग 13 एप्रिल हा शीख जे आपलेच बांधव आहेत, आपलेच आहेत सर्वार्थाने. पण ब्रिटिशांपासून सुरुवात करून स्वातंत्र्यानंतरही जगातलं, भारतातलं विशेषतः राजकारण फोडाफोडीचं तरड्यान शिखांमधल्या एका घटकाला पटवून देण्यात आलं की तुम्ही वेगळे आहात, भारतापासून तुटून निघण्याची मागणी करा. त्यांच्या त्या मागणीचं नाव खालिस्तान, आणि ती घेऊन घाला गोळ्या लोकांना. विषय आजही संपलाय असं नाही. कॅनडा त्याच्या पाठीशी आहे. आजचे सुद्धा अमेरिका त्या गुरु पतवंत सिंग पन्नूचे भारत विरोधी जे विषारी उद्गार आणि काम आहे ते चालू देते. आपल्यालाच आपसात कसं फोडायचं, एकमेकाशी लढवायचं, त्याच्यात त्यांचं राज्य चालवायचं. काल जालियनवाला बाग मी संदर्भ यासाठी सांगतोय की 13 एप्रिल 1919 ला जनरल डायरच्या आदेशानुसार फायरिंग झालं आणि सुमारे 1,500 माणसं मेली. फायरिंग करणारे कोण होते? ऑर्डर देणारा ब्रिगेडियर डायर होता. ज्यांनी ती ऑर्डर अंमलात आणली ते कोण होते? हो, दुर्दैवाने त्याचं उत्तर आहे ते आपलेच बांधव होते. त्यांनी आज्ञा पाळली. काही वर्षांच्या त्याच्या जालियनवाला बागेच्या काही वर्षानंतर आहे की गढवाल रेजिमेंटनी 1930 मध्ये निशस्त्र सत्याग्रहींच्या बंदूक चालवायला नकार दिला. ते फार मोठं बंद होतं. मला वाटत राहतं की सर्व भारतीयांनी नीट शिकायला पाहिजे
की मुळात आपला हा महाप्रचंड खंडप्राय हजारो वर्षांची एक उज्ज्वल परंपरा असलेला सनातन भारत मूळभर इंग्रजांनी जिंकला कसा आणि आपल्या उलट 150 वर्ष नाचले कशाचं उत्तर आहे आपल्याला आपसात फोडून. त्यांनी ते आपल्याला आपसात फोडण्याची इतकी बीज पेरली आणि अजूनही त्याला विषाची फळं लागतात. तुमच्याशी मी शिक्षणाचा विषय बोलायचा प्रयत्न करणार आहे. प्रेमाने इथे स्वागत होताना ती पुस्तकं मिळाली, भेट पुस्तक मिळाली तर माझी स्थिती खेळणं मिळालेल्या लहान मुलासारखी असते. त्या आधी ते फोडून मला पाहावं लागतं काय पुस्तक आहे. दोन्ही शिक्षणावरचे पुस्तक आहे. शिक्षण धोरणावर मी बोलणार आहे आणि हे जे नवीन शिक्षण धोरण आणून हा जो हजारो वर्षांचा भारत आधुनिक काळामध्ये पुन्हा एकात्म बळकट करायचा, याला सुद्धा काही राज्यांचे विरोध, त्यामध्ये पक्षाचं राजकारण आहे. उदाहरणार्थ त्यामध्ये आत्ताच्या तामिळनाडूतला सत्ताधारी पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघमचा विरोध आहे, त्याचा त्रिभाषा सूत्राला विरोध आहे, या सगळ्या देशाला एक शिक्षण धोरण पाहिजेला विरोध आहे. त्याची पाळंमुळं कुठे आहे? ब्रिटिशांनी पेरलेला उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत, आर्य विरुद्ध द्रविड. आर्य म्हणजे कोणीतरी आक्रमक, द्रविड म्हणजे मूळचे होते, ते वर्णानी काळे होते, ते बुटके होते, गोल चेहऱ्याचे होते, बारक्या डोळ्याचे होते, बस्त नाक होतं, राजकेस होते. आणि आर्य नावाचे कोणीतरी म्हणे कुठून तरी बाहेरून आले आक्रमण करणारे, ते उंच होते, गोरेपान होते, सोनेरी केसांचे होते, भव्य कपाळ होतं, धारदार नाक होतं. सगळं खोटं आहे, दादांत खोटं आहे. ते निर्माण करत होते तेव्हा सुद्धा खोटं आहे, पण त्या विषारी बीजाला आजही फळं लागत आहेत. भारताचं उत्तर विरुद्ध दक्षिण, उत्तर म्हणजे आर्य, दक्षिण म्हणजे द्रविड आहे. ते द्रविड म्हणजे मूळचे. तुम्ही आक्रमकांनी येऊन आमचा पराभव केला, आम्हाला दक्षिणेमध्ये ढकलून दिलं. तो आत्ताचा तमिळनाडू हे ब्रिटिश आणि तमिळनाडूतला 19व्या शतकातला ख्रिश्चन मिशनरी रॉबर्ट काल्डवेल यांनी निर्माण केलेली ही फुटीरतेची वंशवादी थिअरी आहे. साफ खोटी आहे आणि काहीतरी नंतर निष्पन्न झालं की ती खोटी असं नाही आहे. ते निर्माण करत होते तेव्हा सुद्धा खोटी. हे जसं त्यांनी उत्तर दक्षिण, आर्य अनार्य, आर्य द्रविड हे केलं ना, त्याहून घाण विष त्यांनी हे जात नावाचं वाढवत होतं. कशा मोकळेपणाने बोलतोय की जाती व्यवस्था त्यातली उतरंड आणि त्यातल्या एका घटकावर अन्याय झाला का, तर सर्व भारतीयांनी प्रामाणिकपणाने म्हणायला पाहिजे हो झाला, आणि तो दूर करून आता हा नवा समतापूर्ण समरसतापूर्ण समाज निर्माण होण्यासाठी काम केलं पाहिजे. मी ब्रिटिशांना शिव्या एवढ्यासाठी देतो की त्यांनी त्या आपल्या उणीवा हेरल्या आणि इथं बोटं घालून हे राष्ट्राचं वस्त्र कसं फाडा हे त्यांनी केलं. त्याची विषारी फळं आजही लागतात. त्यामुळे त्यांनी हितसंबंधांची गुंफण रचली, वेस्टेड इंटरेस्ट. आता त्या गुंतलेल्या राजकीय हितसंबंधांपायी सुद्धा समाजाला जातीच्या लाईन्सवर कसे तोडा आणि मग काही जातींची समीकरणं जुळवून आणून पण मला निवडणूक जिंकता आली पाहिजे. निवडणूक जिंकण्याचं शास्त्र काय? हे जातीचं गणित पाहायचं, मतदारसंघाचा अभ्यास, पोट्या कशा किती जाती आहेत, त्या पोट्या कशा येतील आणि माझ्या पाठीशी तो जातींचा, त्यातला सुद्धा दृष्टिकोन. समजा त्या जातीचं भलं करायला काही त्या जातीची संघटना होती आणि आम्ही एकत्र येतोय, भारतीय समाज रचना लक्षात घेतात, ते लक्षात घेता येतं. तसं नाही, राजकीय स्वार्थ साधायला कोणातरी दुसऱ्याबद्दलचा द्वेष निर्माण करायचा आणि मग त्याला मग फॅसिस्ट धोरण असंच नाव आहे की कोणीतरी शत्रू सांगायचं की हे उच्चवर्गीय, स्पष्ट बोलायचं ते त्यातले ब्राह्मण म्हणजे तुझे शत्रू. बघ त्यांनी केलं हे सगळं वाटवळ आणि मग ती थोर थोर नेत्यांची सुद्धा नावं खपत नाही जरा सुद्धा. या वृत्तीने आपल्या देशाच्या थोर व्यक्तींची सुद्धा जातीनिहाय वाटणी केली. मला आयुष्यात पहिल्यांदा वाचली तेव्हा जी भावली कविता अशी काळजावर कोरलीच गेली, कुसुमाग्रजांची कविता आहे. रात्र झाल्यावर शहरातले 5 पुतळे जमले,
आणि टिपो काढू लागले. मुक्त छंदात ते करत आहे. रात्र झाल्यावर शहरातले 5 पुतळे जमले आणि टिपो काढू लागले. शिवाजी राजे म्हणाले, शेवटी मी ठरलो मराठ्यांचा. फुले म्हणाले, मी मायांचा. आंबेडकर म्हणाले, आणि मी महारांचा. टिळक म्हणाले, मी तर फक्त चित्पावर ब्राह्मणांचा. गांधी हसले म्हणाले, तरी तुमचं बरं आहे, तुमच्या पाठीशी एक जात जमात तरी आहे, माझ्या पाठीशी फक्त सरकारी कचेरीतल्या भिंती. कुसुमाग्रजांमधल्या कवीने जी थप्पड ठेवून दिलेली आहे, त्याने आमचे 51 थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, हे सुद्धा गाणं आम्ही लहानपणी म्हणायचो. आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध खरा, पण विस्कटलेल्या, दूषित झालेल्या, राजकीय स्वार्थाने आंधळ्या झालेल्या यांनी थोर पुरुषांची पण जातीपातींमध्ये वाटणी करून ठेवली. साफ बाबासाहेब आंबेडकर हे या भारत मातेचे असे थोर सुपुत्र की मी म्हणालो, कितीही विशेषण वापरली तरी कमी आहेत. आजच्या माझ्या बोलण्याच्या संदर्भात सुद्धा येईल एक वेगळा, त्यावेळेचा संदर्भ वेगळा असेल. समाजामध्ये एक चांगला शिक्षक काय भूमिका बजावू शकतो. तुमच्या माझ्या देशाचं एक सत्य आहे की लहानपणी आपला जिल्हा मंडणगडची परिवार आणि सातारा जिल्ह्यातल्या माहुलीमध्ये शिकत होते. जाती व्यवस्थेचे चटके तर बसत होते लहान वाढत्या वयात, पण त्यांना असे 2 शिक्षक भेटले की जे होते, जात काढायची झाली तर ते उच्चवर्णीयच होते, पण त्यांनी त्या छोट्या भीम मधली बुद्धी ओळखली. शाळेमध्ये इन्स्पेक्शन करायला त्या काळातले इन्स्पेक्टर जर आले तर ह्या दोघा शिक्षकांनी अभिमानाने सांगितलं की माझ्या वर्गातला सगळ्यात हुशार मुलगा आहे. दुर्दैवाने बाकीचे काही शिक्षक या छोट्या भीमला वर्गात सुद्धा बाहेर बसवायचे, किंवा लहानपणापासून असेल तर मोठा झाला बडोद्याच्या सयाजी महाराजांच्या दरबारामध्ये एक अधिकारी झाला तरी बाकीचे अधिकारी ज्या पेल्यातून पाणी पीत त्यातून बाबासाहेब आंबेडकरांना पाणी प्यायला मिळत नसे, दारावरच्या शिपायाला जरी त्यांनी बेल वाजवून सांगितलं, ऑफिसातल्या कोणीतरी एके दिवशी त्यांना समजावून सांगितलं की तुझं भांडण तू घेऊन यायचं. दारातल्या शिपायाकडे सुद्धा आंबेडकरांनी जर फाईल मागवली तर हा शिपाई अशी लांबून टाकायचा टेबलवर त्यांच्या. पण अशा या छोट्या भीमला मुळात लहानपणी हे जातीपातीचं विष डोक्यात न बाळगता उलटी त्यातली बुद्धिमत्ता पाहून असे 2 शिक्षक की ज्यांनी अभिमानाने त्याला पहिल्या बाकावरही बसवलं. स्कूल इन्स्पेक्टरला सांगितलं, हा माझ्या वर्गातला सगळ्यात हुशार मुलगा आहे. त्याला मायेनी प्रेमाने पोटाशी धरलं. चिंब पावसात भिजून हा भीम आला तर स्वतःच्या घरी नेलं. ते पैशाने श्रीमंत होते असं नाहीये, पण स्वतःच्या घरी, त्यांच्याही घरात गरिबीच होती. आपल्या मुलाबाळासारखं प्रेम त्या भीमला दिलं. घरातला जो काय भाकर तुकडा असेल तोही निम्मा त्याला दिला. असे पेंडसे आणि आंबेडकर नाव पुढे बाबासाहेबांनी. घराण्याचं मूळचं आडनाव संपाळ, वडील आर्मीत होते म्हणून नाव पडून गेलं रामजी सुभेदार. आपल्या या गुरुबद्दलचं प्रेम, त्यांनी दिलेलं प्रेम, आदर म्हणून बाबासाहेबांनी नाव आंबेडकर घेतलं. एक चांगला शिक्षक देशाचं किती मोठं कल्याण करू शकतोच माझ्या मनात असलेलं एक कायमच होतं. बाबासाहेबांचे जे सहकारी धनंजय कीर, जे आपल्या जिल्ह्यातले रत्नागिरीचे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सुद्धा अत्यंत जवळचे सहकारी, आणि त्यांनी 4 जागतिक दर्जाचे चरित्र लिहून ठेवले. त्यातलं बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आहे. आणि प्रसंग मी जो सांगतोय तो घडताना धनंजय कीर त्यांच्या बरोबर होते. बाबासाहेब आंबेडकर निघाले होते गोलमेज परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत. त्यासाठी मुंबईहून जहाजात बसायचं म्हणून
गिरगावच्या सरदार गृह जिथे लोकमान्यांचाही मुक्काम असायचा, अनेक थोर व्यक्तींचा, तर तिथे थांबून बाबासाहेब जाणार होते. तर दुसऱ्या मजल्यावर कार्यकर्त्यांबरोबर बैठक चालू होती. धनंजय कीरेंनी हा प्रसंग लिहून ठेवलाय की आता वृद्ध झालेले पेंडसे गुरुजी 80 पार झाले होते, पण त्यांना कळलेलं की आपला विद्यार्थी एवढा मोठा झालाय आणि आता तो देशाचं प्रतिनिधित्व करायला गोलमेज परिषदेला चाललाय, म्हणून ते काठी टेकत थरथरत भेटायला आले. तर खालनं एक कार्यकर्ता जिन्यातनं धडधड करत वर आला की खाली पेंडसे गुरुजी आले. तर धनंजय कीरेंनी लिहून ठेवलंय की त्यांचं नाव निघालं तरी आंबेडकरांचा गळा दाटून आला, डोळ्यात पाणी आलं. ते होते तसे उठले आणि त्यांनी खाली जाऊन आपल्या गुरुची प्रेमाने भेटली. एक चांगला शिक्षक की जो जात पात न पाहता मुला मुलींच्या मधली तो गुणवत्ता पाहतोय आणि विषय शिकवण्यापेक्षा जास्ती काम आहे शिक्षकाचं मुला मुलींना प्रेम देणे. ते प्रेम निरपेक्ष देणे. ते प्रेम काय जातीपातीच्या कारणासाठी नाहीये, ते खोटी कृत्रिम पोज नाहीये, ती तो स्वभाव आहे. तर असा एक एक शिक्षक केवढं काम करतो. नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला मी वंदन करतो. मग ह्या 2 मंत्रांच्या बद्दल 2 मिनिटं देतो. नमस्ते आणि सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा. माझ्या मनामध्ये तर खूप वर्ष झाले की याचा मंत्र असंच स्थान प्राप्त झालेलं आहे. हजारो वर्ष एक आपली भारतीय शैली आहे, आशय मांडण्याची एक भारतीय शैली आहे. तिला पडून गेलेलं नाव आहे सूत्र शैली. तर सूत्र म्हणजे 2, 3 किंवा 4च शब्दात काहीतरी सांगितलेलं असतं, पण त्यामध्ये अर्थाचं प्रचंड मोठं ब्रह्मांड भरलेलं असतं. सूत्र शैली. समजा वेदाचं प्रचंड मोठं वाङ्मय महर्षी व्यास मुनींनी ते एकत्र केलं, संपादित केलं आणि संहिता तयार केल्या, पण ते प्रचंड मोठं आहे हो. तर मग त्याचा सारांश रूपाने सूत्र रूपाने कळायला धारणा ही आहे, समाज मान्यता आपली संकल्पना ही आहे की सर्व वेदाचं वाङ्मय काही निवडक सूत्रांमध्ये येईल अशी महर्षी व्यास मुनींनीच, मग त्याला नाव व्यास सूत्र आहे. कोणी बादरायण सूत्र, कारण व्यास मुनींचं आणखी एक नाव बादरायण आहे. तर त्याचा अधिक तत्वज्ञानातलं नाव आहे ब्रह्मसूत्र. ते त्याचं वाटायला असं एकच अथातो ब्रह्म जिज्ञासा. 2-3 शब्द आहेत. अथातो ब्रह्म जिज्ञासा. पण त्या 2-3 शब्दांमध्ये अर्थाचं प्रचंड मोठं ब्रह्मांड असतं. अशी महर्षी पाणिनीची अष्टाध्यायी हा ग्रंथ, पण ज्याच्यामध्ये 4014 सूत्र आहे. आज माझ्या बोलण्यात बहुधा पुन्हा त्यांचा उल्लेख येणार आहे. महर्षी पतंजली त्यांची योग सूत्र असं पुढे चालू आहे. मला वाटत आलं की केवळ एक शब्द नमस्ते आणि त्यानंतर सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा, ही 2 सूत्र आहेत की ज्याला मंत्र शक्ती आहे. त्यामध्ये तर त्या नमस्तेचा तर अर्थ आहे माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे. सगळं ते एका शब्दात. आणि या वाक्य जरी आणखी उलगडलं आणि खोलात गेलं, माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे, च्या मागची सुद्धा मूळची धारणा आणि जीवनाचं मूळचं आकलन आहे. सर्वांमध्ये एकच एक चैतन्य आहे. आपण सर्वजण त्याच एका चैतन्य, त्याला ब्रह्म म्हणा, ईश्वर म्हणा, त्या ईश्वराला हव्या त्या नावाने बोलवा. आपण सगळे त्याचेच आविष्कार आहोत. या नात्याने सगळे समानपण आहोत, सगळे परस्पर पूरकपण आहोत. आणि नमस्ते या एका शब्दात ते मला कळलेल्या भारतीय संस्कृतीची जी धारणा आहे. इथे माझी ओळख म्हणून बोलतानाचे जे काही फार छान शब्द आले, अर्थपूर्ण आहेत ते, की खरोखरच आहे मला कळलेली भारतीय संस्कृतीची व्याख्या. व्याख्याच तुम्हाला जर कोणी म्हणलं फार बडबड करतोयस, काय रे भारतीय संस्कृती? माझी एक ओळीची व्याख्या आहे. अंतःकरणात विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना घेऊन आपलं जीवन जगणे म्हणजे भारतीय संस्कृती. ही माझी व्याख्या आहे. तेव्हा सर्वेत्र सुखीनः सन्तु, मग ती संस्कृत मध्ये असू दे,
तीच बुद्ध महावीरांनी प्राकृतामध्ये शिकवली ते वाक्य, तो मंत्र आहे भवतु सब्ब मंगलम. अर्थ तोच आहे. आपला वारसा ज्ञानोबा तुकोबाचा आहे. त्यांनी तर साऱ्या मानवतेसाठी बसायदान मागितलं. जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात. मी असा भाग्यवान आहे की माझे भारतभर प्रवास होत राहतात. हे सर्व राष्ट्र एक आहे ही तर माझी वैयक्तिक पातळीला सुद्धा अनुभवातून तयार झालेली श्रद्धा आहे. इतक्या भाषा, इतके प्रदेश, इतके तऱ्हांच्या वेशभूषा, इतके पदार्थांचे प्रकार, इतके विविध सार्वजनिक कार्यक्रमांचे सार्वजनिक विधी पद्धती, तरी हे राष्ट्र आहे. एवढं वैभव आहे आपलं. एवढं सगळं वैविध्य की जे बाह्य आविष्काराचं वैविध्य आहे ते आपल्याला हजारो वर्ष समजलेलं आहे. त्यामुळे बाह्य आविष्कारांचं वैविध्य आपल्याला एकमेकांमध्ये फोडत नाही, कारण आपल्याला समजले की आंतरी आपण ते सर्व एक आहे. कारण ही विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना भारताच्या सर्व भाषांमध्ये आहे. अशीच्या अशी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम सकट, गुजराती, बंगाली, हिंदी सकट सर्व भाषा. हा भारत आहे. जीवनात जे करायचं ते तुझ्या अंतःकरणात पहिल्यांदा प्रार्थना कर, विश्वाचं कल्याण हो. हे बघ, ते विश्वाचं कल्याणवाले माझ्याकडनं असलेला खालीचा असो, उद्या त्याच्यातनं कर्तृत्व मोठं होईल, त्याचा सिंहाचा वाटा. म्हणून जे करायचं त्याची सुरुवातच विश्वाच्या कल्याणाची, म्हणजे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. ही जीवन विषयक बेसिक पोझिशन आहे. आपल्याला जे कोण माणूस मीही आहे, माणसाच्या माणूसपणाचे जे काही भले बुरे, योग्य अयोग्य, चढ उतार, यश अपयश, अशा सगळ्यांच्या वाट्याला कोणाची सुटकायची. पण तू तुझ्या जीवनात ते जे करतोयस ते करण्याचा तुझा बेसिक व्ह्यू काय? बेसिक व्ह्यू मला जगतोय म्हणून पैसे मिळवायचे, चांगलं घर पाहिजे, घरामध्ये चांगलं गोडधोड पाहिजे, म्हणजे अन्नधान्य चांगलं पाहिजे, फ्रीज पाहिजे, टीव्ही पाहिजे ना, सगळं बरोबर आहे. त्यामागची तुझी लाईफ पोझिशन, तुझा मूळचा पर्स्पेक्टिव्ह बघण्याचा. ज्या दिवशी हा दिवा आतला पेटतो की हे जीवन जगायचे, त्या मागची पोझिशन म्हणजे सर्वांचे कल्याण हो, त्यामध्ये हे बघ हा माझा खालीचा वाटा. तो भारतीय संस्कृतीचा वैश्विक संदेश आहे. ईश्वर आपण सर्व त्याची रूप या नात्याने असलेलं अद्वैत, आणि ते जीवनाच्या आपल्या क्षेत्रामध्ये आपापल्या तऱ्हांनी व्यक्त करणे, ही भारतीय संस्कृती. आपला आजच्या संध्याकाळचा विषय ठरला भारतीय शिक्षण, काल, आज आणि उद्या. तर मी म्हणजे आतापर्यंत बोललो हा आहे आत्मा. हा शिक्षण पद्धतीच्या द्वारा मुलामुलींचं संगोपन, मुलामुलींची जडणघडण, त्यांचं व्यक्तिमत्व तयार होणे, ते विकसित होणे, ते सर्वांगीण चतुरस्त्र होणे, याला सगळ्यांना म्हणायचं शिक्षण पद्धती. तिथे मला दिलेल्या पुस्तिकेतली सुद्धा ही जी पंचकोश विकसनची विद्याभारतीच्या कोकण प्रांतानेच केलेली पुस्तिका आहे. पंचकोश ही संकल्पना हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा हा आराखडा आहे. उपनिषदातला ऋषी तो सत्य जाणलेलाच ऋषी आहे, तरी त्यांनी आपल्या मुलाला दुसऱ्या गुरुच्या आश्रमात शिकायला पाठवलं. आणि जे काय औपचारिक समजा किमान 12 वर्षाचं की वयाच्या 6व्या वर्षी औपचारिक शिक्षणाला सुरुवात करायची, म्हणून व्रतबंध किंवा उपनयन की जिथे जातपात मुळात नाही, काळाच्या ओघात पुढे आली, हे एक आपलं सांस्कृतिक दुःख आहे, आपल्याला ते दूर करायचं आहे. पण मूळची संकल्पना आहे आता शिकायला सुरुवात. आणि गुरुकुल की तू आता गुरुच्या घरी जाऊन तिथे थांबून शिकायचं. आपल्या तर शैक्षणिक विचारात गुरु जेव्हा शिष्याला स्वीकारतो की तू माझ्या आश्रमात शिकायला ये, त्यावेळेचा तर वेद काळापासून चालू असलेला एक विधी आहे, ज्या विधीचा खरा आशय आहे की तुला आता मी जन्म देतोय. म्हणजे मी गुरुचं काम विद्यार्थ्याची आई होणे, की आता तुला शरीराला जन्म जे तुझे भौतिक आई वडील आहेत त्यांनी दिलंय, आता तू शिकायला सुरुवात करतोयस, म्हणजे तुझ्या आता व्यक्तिमत्वाला, चारित्र्याला
जन्म आणि आकार हे माझ्याकडचं काम, म्हणून गुरु म्हणतो की मी आता तुला नवा जन्म देतोय. गुरुकुल पद्धत, किमान 12 वर्ष तिथे शिकणे बोलण्यामध्ये माझ्या काही सूत्र येणार आहे. आधुनिक काळाला सुद्धा ती लागू आहे, पण जो उपनिषदातला संदर्भ घेऊन आता मी संवाद करणार आहे तुमच्याशी. तसं 12 वर्ष पूर्ण केलेला हा श्वेतकेतू, तसं मला खूप, मी शिकलेलो आहे, मला डिग्री मिळालेली आहे, मी गोल्ड मेडल मिळालेलं, अशा का त्या वयाला शोभेशा आत्मविश्वासाने तो घरी परतलाय. आणि वडील असलेले आरुणी त्यांना जाणवतं की ह्याच्या जरा हवा गेली डोक्यात. ते संस्कार विचारतात, काय शिकलास, काय हे विश्व, हे जग तुला काय कळलं, काय शिकलास. तो वडिलांना म्हणतो की हे जे डोळ्यांना दिसतं हे विश्व, हे सत्य आहे. माझ्या डोळ्यांना मला हे टेबल दिसतं, मला हे पाणी पिता येतं, मला हे समोरचे व्यक्ती, हे सत्य आहे. भौतिक भौतिक हे सत्य आहे. ऋषी आरुणी, आता ऋषी झालेले आरुणी हसतात. मुलाला त्यांच्या हसण्यात लक्षात येतं की आपल्या उत्तरामध्ये काहीतरी बहुधा वडिलांना जाणवते, बोलत नाही पण काहीतरी जाणवते. पण तुझा शोध चालू राहिला पाहिजे. ज्ञानाची प्रक्रिया ही दरवेळी चमच्यानी भरवण्याची नाहीये. आतून येणारं आकलन तुला काय कळतंय. पण श्वेतकेतूला लक्षात येतं की हे जे आपण उत्तर बोललो हे काही हे दिसत नाही. सत्य, अंतिम सत्य डोळ्यांना दिसतं, ते भौतिक विश्व हेच अंतिम सत्य. तो शोध घेत राहतो. भौतिक विश्व हे अंतिम सत्य ची संकल्पना की अन्नमय कोश आहे. हा व्यक्तिमत्वाचा म्हणजे हा देह, त्याच्या सगळ्या चालणाऱ्या वेगवेगळ्या सिस्टीम्स, नर्वस सिस्टीम, ब्लड सर्क्युलेशन, डायजेशन सिस्टीम, किडनीज काम करतात, हार्ट काम करतं इत्यादी. अन्नमय कोश. पण श्वेतकेतूला जाणवतं की हे जे या भौतिक सृष्टीचं चालचलन चाललंय हे नुसत्या त्या काहीतरी बाह्य भौतिक गोष्टी आहेत यांनी नाही चालू. त्यामध्ये काहीतरी जी चेतना, ऊर्जा, प्राण फुटलेले त्या शक्तीने चाललंय की हा जो नुसता देह आहे नुसतं नाही चाललेलं. म्हणून तो आणखी खोल जातो आणि त्याला वाटतं की नाही, हे जे जड सृष्टीचं सर्व जे चालचलन चालू आहे त्यामध्ये काही एक आहे प्राणशक्ती. तो वडिलांना सांगतो की मग ते प्राणम ब्रह्म, ब्रह्म विश्वाचं मूळचं सत्य, अन्नम ब्रह्म. त्याला पुढचं कळल्या म्हणतो नाही प्राणम ब्रह्म. त्याला पुढे जाणवत राहते की त्या प्राणाच्या मागे जाणीव नावाची काही गोष्ट आहे, ती चेतना, ती ऊर्जा. असं करत त्याचा प्रवास मग मनोमय कोश, मग विज्ञानमय कोश आणि अंतिमतः आधुनिक काळात योगी अरविंद यांनी सुद्धा ज्याला प्युअर कॉन्शियसनेस हा शब्द वापरला, चित्त. चित्त भारतीय विचारातलं ते तुझं मूळचं स्वरूप आणि ते सच्चित आणि आनंद स्वरूप आहे हे कळणे म्हणजे तो 5वा आनंदमय कोश. असं करत मग अंतिमता अरुणी श्वेतकेतूला सांगतात की ते जे अंतिम सत्य आहे तत्त्वमसी. हे श्वेतकेतू तत्त्वमसी, ते तू आहेस. हा प्रवास म्हणजे शिक्षण आहे. शिक्षण म्हणजे केवळ काही पाठ्यपुस्तकं ठरली आहेत, त्याचं सिलेबस आहे, त्याची काही तासांची रचना सरकारी धोरणांनी आखून दिली की एवढे तास व्हायला पाहिजे. कारण शिक्षकांना पालेकर आयोग, भोळे आयोग काय असेल त्याच्यानुसार त्यांची पे कमिशन्स वगैरे ठरलेले त्याचे. आणि मग त्याची कधीतरी एका दिवशी परीक्षा होणार आहे आणि त्याच्यात त्याला मार्क किती, यावरनं तो मुलगा मुलगी किती आणि आहे का बुद्धिमान, असला तर किती ठरणार आहे. सगळं ही ऍट बेस्ट ही फक्त शिक्षणाची साधनं आहेत. शिक्षणचा अर्थ आहे स्वची ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ. की अरे तू स्वतःला ओळख, अगं तू स्वतःला ओळख, तुझ्या डोक्यावर पाहत. आपला त्याला भारतीय अस्सल शब्द आहे स्वची ओळख. इंग्लिश वापरले की त्यावेळेला हल्ली जास्ती गोड वाटतं. हे इंग्लिश शब्द आहे नॉलेज ऑफ द सेल्फ. 1991 मध्ये सगळ्या जगाने एक समान अर्थव्यवस्था स्वीकारली, इंटिग्रेट झालेली. डंकेल ड्राफ्ट नुसार तुम्ही हे बंद करायची सूचना सांगायचा प्रयत्न करताय ना, हे जमत असेल ते म्हणजे दुसऱ्यांना त्रास न देता हे एवढं
ते फारच असं knowledge आहे का? शक्य असेल तेवढं एकच आहे. नंतर की जगाची अर्थव्यवस्था इंटिग्रेट झाली. सगळं जग म्हणजे खुली अर्थव्यवस्था. त्यानंतर त्याच काळात इंटरनेट येणं चालू झालं. त्याच काळामध्ये जेनेटिक्स आणि जेनेटिक इंजिनिअरिंगचा शोध चालू झाला. कमी अधिक फरकाने त्याच काळामध्ये इतर विविध पॉलिटिकल फॉर्म शासन व्यवस्था चालवण्याचे कोसळले आणि बेसिकली जगाने लोकशाही डेमोक्रेसी हा एक बेसिक फॉर्म आहे हे स्वीकारलं. तो काळ 1991. तर त्यावेळी युनायटेड नेशन्सने जागतिक शिक्षण तज्ञांची समिती नेमली की आता हे जे एक झालेलं आणि उत्तरोत्तर एक होत जाणार आहे असं विश्व, याला शिक्षण पद्धती काय पाहिजे ते अभ्यास करून सांगा. एक फ्रेंच शिक्षण तज्ञ त्याचा प्रमुख होता. त्याचं नाव डोलोरस आहे. डोलोरस काहीतरी नाव डोलोरस. मला माहिती आहे की भारत त्या समितीवर होता. त्या समितीने जो मसुदा तयार केला काय पाहिजे शिक्षण पद्धती, त्यांनी एक कॉमन सूत्र सांगितलं की सगळ्या जगाच्या शिक्षण पद्धतीची पुनर्रचना, नवरचना या एका सूत्राभोवती केली पाहिजे. ते सूत्र म्हणजे एज्युकेशन मीन्स नॉलेज ऑफ द सेल्फ असं सूत्र धरून प्रत्येक मुलामुलीला त्याचा स्व करणे. मला तर तो अभ्यास करताना सुद्धा वाटलं की एका बाजूला भारतही हजारो वर्ष हेच म्हणतोय, त्याला आकार जो हजारो वर्ष इन्स्टिट्यूशनल फॉर्म गुरुकुल नावाची संकल्पना किंवा ज्यावर माधवरावांनी काम सुरू केलं. मला आज ऐकत असताना आनंद होत होता की शिरळला आता त्याला आकार येतोय आणि अर्थात विद्याभारतीचं जे सगळं भारतभर काम आहे, सरस्वती शिशु मंदिर आहे, एकल विद्यालय ही संकल्पना मी सगळ्याशी जवळनं संबंधित आहे. जागतिक पातळीवर सुद्धा मग सूत्र हे सांगितलं जात आहे. स्वची ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ. आपल्या मूळच्या विचारात असलेली शिक्षणाची व्याख्या विवेकानंदांनी जगाला इंग्लिश मध्ये सांगितली. स्वामीजींचं वाक्य आहे, एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. अशी स्वामीजींनी. हे वाक्य संस्कृत प्राकृत दोन्हीकडे आहे मूळचे. तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलास. किंवा बुद्ध सुद्धा जेव्हा सांगतो अत्त दीपो भव, की सर्व प्रकाश दाखवणारं तुझ्या आतच आहे, तूच बुद्ध आहेस, फक्त तू ते विसरलायस म्हणून दुःखामध्ये लडबडलेला आहेस. आठ डोकावून तुझं स्वरूप जाणून घे, तुझी दुःखातूनही मुक्तता होईल, तुला तुझ्यातला बुद्ध सापडेल. अत्त दीपो भव. कारण की हजारो वर्ष आपली माणसाच्या माणूसपणाचीच बेसिक संकल्पना आपण ईश्वराच्या अंश आहोत हीच आहे. अमृतस्य वै पुत्राः ही नुसती भावनिक वाक्य नाही आहे. जर आपण त्या चैतन्याचे आविष्कार असलो तर त्याचा अर्थ आहे की परफेक्शन इज ऑलरेडी इन द मॅन. ही आपली माणसाच्या माणूसपणाची धारणा आहे. आपली पूर्णत्व तुझ्यात आहेच, पण ते असलेलं पूर्णत्व जाणून घेऊन ते आपल्या जीवनात प्रकट करणे म्हणजे शिक्षण. एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. एवढं सगळं सांगत असताना थोड्या वेळापूर्वीचा जो धागा होता ते तुमच्या माझ्या देशाचं दुर्दैव. त्याला आता काही काळापूर्वी पंतप्रधानांनी आठवण करून दिली. मुद्दा पक्ष किंवा राजकारणाचा नाही, पण त्यांनी 190 हा आकडा बोलून म्हटले की 200 होताना आपल्याला हे बदलता आलं पाहिजे. पंतप्रधानांचा संदर्भ मेकॉले आणि त्याचे 1835 ची जी नोट ऑन एज्युकेशन तो आहे. हा भारत देश अंतिमतः जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीला कळलं की आता आपलं भारतावर राज्य आलेलं आहे, पकड. माझा आत्ताचा मुद्दा नाहीये, पण मला म्हणल्याशिवाय काय पुढे सरकता येत नाहीये. ते म्हणजे दुर्दैवाने आधी ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्योत्तर असेल त्यावेळेचे जे काही हितसंबंध असतील त्यापायी, पण आपल्याला आपल्या देशाच्या इतिहासात सांगण्यात आलं अजूनही की इंग्रजांनी भारत मुघलांकडनं जिंकलं. हे साफ खोट आहे. इंग्रजांनी भारत मराठ्यांकडनं जिंकलं आणि यातला मराठी हा जातीय शब्द नाही. हा संतांनी
संघटित करून ठेवलेली सांस्कृतिक चेतना आणि त्यावर जिजाऊंनी घडवलेल्या शिवाजी महाराजांनी आपल्याला कामाला लावलं, भारतासाठी लढायचं आणि जिंकायचं, त्याला म्हणायचं मराठ्यांचा इतिहास. ही मी व्याख्या सांगतोय मराठ्यांचा इतिहास, आणि मी भावनिक नाही सांगतोय. आपण भारताच्या सार्वभौमत्वासाठी लढतो आहोत याचं पूर्ण भान मराठ्यांच्या सर्व समकालीन मूळच्या दस्तावेजांमध्ये आहे. आणि केवळ मराठ्यांच्याच नव्हे, इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीचा जो समकालीन पत्र व्यवहार आहे त्यात सुद्धा भान आहे की भारतातील मराठी बनवणारी ताकद आहे, तोवर आपण भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का लावू शकत नाही. पण आपलं दुर्दैव, आपण आपले पूर्वज लढले, बहुसंख्य वेळा जिंकले, पण अंतिमतः त्या ईस्ट इंडिया कंपनीचा झाला विजय. त्यांचे साम्राज्य स्थापनेला सुरुवात तिकडे बंगालमधून झाली होती. पण आता एकदा का भारत ताब्यात आला हे कळलं, आता हा ताब्यात कसा ठेवायचा आणि तो आपला एजंडा, भले ती संस्कृती म्हणून युरोपीय असू दे, ब्रिटिश असू दे, निसंशय त्याला स्पर्श धर्म म्हणजे ख्रिश्चॅनिटीचा असू दे, पण ब्रिटिशांनी ती धोरणं कशी आणायची याचं कौशल्य, ते काम त्या मेकॉलेवर सोपवलं. त्याचं 1835 टिप्पण आहे, ज्यातलं सुप्रसिद्ध वाक्य आहे की काय शिक्षण द्यायचं भारताला, तर जे कातडीने काळे पण वृत्तीने इंग्रज आणि भारतावरच्या इंग्रजांचं साम्राज्य कायम राहण्यासाठी काम करेल अशी कारकुनांची फौज तयार करणे, आर्मी ऑफ क्लार्क्स, हे शिक्षण पद्धतीचं उद्दिष्ट. की यातून ह्यांना यांच्या देश, यांची संस्कृतीचा जो एक सारखा अभिमान वाटतो तो काढून टाका सगळं. त्यांच्या मनामध्ये एक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय न्यूनगंड निर्माण करायला पाहिजे की हा माझा देश, ही माझी संस्कृती, आम्ही मागासलेले, आम्ही पराभूत, आमचा देश, आमचा इतिहास म्हणजे सतत यावर आक्रमणच झाली, आम्ही सतत हरतच गेलो. आमच्यापाशी स्वतःची स्वतंत्र काही बुद्धी, प्रतिभा, क्रिएटिव्हिटीचं बीज नाहीच आहे. दरवेळी तो आक्रमक आला, तो काहीतरी संस्कृतीच्या विकासाचा पुढचा टप्पा घेऊन आला. हे खायला घातलं गेलं आपल्याला सगळं, हे करायचं. ह्याचं वर्णन विवेकानंदांनी सुद्धा करून ठेवलंय. विवेकानंद जन्म येऊन कॉलेजमध्ये कलकत्त्यामध्ये जाऊ लागेपर्यंत बंगालवर ब्रिटिशांचं राज्य आलं होतं, ह्याला ते 100 वर्ष होऊन गेली होती. पण मेकॉलेजची शिक्षण पद्धती अंमलात येणं चालू झालं होतं, याला 50-55 वर्ष पूर्ण होत होती. तर स्वामीजींचा ऍक्च्युअल असा एक उतारा आहे या अर्थाचा, मी त्याचा मराठी पण मूळच्या उतारात शब्दाचा बदल नाही करत तिकडे. मी स्वामीजी सांगतायत गेल्या 50 वर्षांमध्ये मूलभूत स्वतंत्र बुद्धी असलेला, प्रतिभा असलेला एकही भारतीय हा या इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीतनं तयार झालेला नाही. असं का इतकं अप्रतिम वर्णन स्वामीजींनी केलंय की या इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीतल्या शाळेमध्ये जेव्हा मुलगा पहिल्या दिवशी जातो, मुलगा मुलगी काय पहिल्या त्याला शिकवलं जातं तुझा बाप मूर्ख आहे. दुसऱ्या दिवशी त्याला शिकवलं जातं तुझा आजोबा मूर्ख होता. तिसऱ्या दिवशी तो शिकतो तुझी सगळीच संस्कृती, तुझा धर्म, तुझे संस्कार सगळंच, आणि ते सगळं सोडून देऊन तू जेव्हा सगळं आमचं स्वीकारशील तेव्हा तू आधुनिक बनशील, तेव्हा तू पुरोगामी बनशील. स्वामीजींनी ह्याला दिलेलं नाव आहे नरोटीची उपासना. की शिक्षण पद्धती अख्खी म्हणजे काय येऊन बसली, नरोटीची उपासना. थोडे शब्द परिभाषा वेगळे असले तरी हे तितक्याच उत्तम गांधीजींनी सुद्धा सांगून ठेवले. तर गांधीजींनी तर वापरलेले शब्द आहेत की ब्रिटिशांनी ही जी शिक्षण पद्धती आणली, दे किल्ड द ब्युटिफुल ट्री ऑफ भारत इंडियन एज्युकेशन सिस्टम. तर शब्दच आहे द ब्युटिफुल ट्री. गांधीजी हा द ब्युटिफुल ट्री हा शब्द कशाला उद्देशून वापरतायत? ब्रिटिश येण्याच्या आधीची हजारो वर्ष जी भारताची शिक्षण प्रणाली चालू होती की जिचं वर्णन गुरुकुल करणं चूक नाही, एका शब्दात करायचे असेल तर गांधीजींचा तो संदर्भ की ब्रिटिशांनी हे जे आपल्याला गुलाम बनवणारं मुद्दाम शिक्षण आणलं, त्यामध्ये त्यांनी असलेली भारताची वैभव संपन्न शिक्षण पद्धती मोडून तोडून टाकली. स्वातंत्र्य चळवळीतले गांधीजींचेच एक सहकारी असलेले थोर संशोधक, लेखक, इतिहासकार धरमपाल यांनी अनेक अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले. त्यातल्या सुमारे 550 पानी एका ग्रंथाचं नावच आहे द
द ब्युटिफुल ट्री. आणि या ग्रंथामध्ये धरमपाल यांनी ब्रिटिश मूळचं रेकॉर्डचा शोध घेऊन मेकॉलेच्या 1835चं जे टिपण आहे त्याच्या आधीची 10 वर्ष, म्हणजे हा कालावधी 1825 ते 1835 आहे. आणि धरमपाल यांनी त्या काळात हे मेकॉलेजची शिक्षण पद्धती आणण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनाने काही आदेश दिले होते की शिक्षण पद्धतीचा डेटा पाहिजे. तो एक मूळचा रेकॉर्ड धरमपाल यांनी अभ्यास केलं आणि 1825 ते 1835च्या काळामध्ये त्यावेळी देशात काय प्रचलित होती शिक्षण पद्धती, श्वास रोखून ऐकून ठेवा. ब्रिटिश रेकॉर्ड हे दाखवून देतं, सिद्ध करतं की एक अत्यंत समृद्ध अशी गुरुकुल पद्धतीची शिक्षण व्यवस्था थेट गाव पातळीपर्यंत होती. सर्व जातींना त्यात प्रवेश होता. धरमपाल यांनी डेटा सहित दाखवून दिलंय की गावोगावच्या शाळांमध्ये इनफॅक्ट जात म्हणून ब्राह्मणांपेक्षा मग क्षत्रिय ते राज्यात त्या राज्यातल्या क्षत्रिय समाजाची जातनिहाय काळजी असतील ती वेगवेगळी नावं किंवा बहुजन समाज, दलित समाज, त्यांनी डेटा दाखवून दिलाय की सगळ्या शाळांच्या मध्ये सगळे होते. उलटे ब्रिटिशांचे आदेश आहेत की हे तोडून काढल्याशिवाय आपल्याला ह्यांच्या उरावर नाचता येणार नाही. धरमपाल यांचं तर द ब्युटिफुल ट्री हे तर माझं म्हणणं पुस्तक शिक्षण क्षेत्रातल्या सर्वांनी तुमच्या माझ्यापासून ते देशाची धोरणं जे आखतायत, मला माहिती आहे की आखणाऱ्या बहुसंख्य जणांनी तर ते वाचलेलंच आहे. पण हे जे द ब्युटिफुल ट्री भारताची शिक्षणामागची संकल्पना आणि ते शिक्षण आयोजित करणे आणि आधुनिक भारतामध्ये त्याला नवे आकार देणे. पण आपलं दुर्दैव आहे की भारतात ब्रिटिशांनी राज्य केलं हे एक नुसती पॉलिटिकल स्थिती नाही राहिली. इंग्रजांनी आपल्या मनांना गुलाम करण्याची व्यवस्था केली, कॉलनायझेशन ऑफ द माइंड. आणि राजकीय दृष्ट्या 15 ऑगस्ट 1947 ला ते गेले असले तरी मनांवरच नाही पाश्चात्य म्हणजे काय ते ग्रेट, नाही सगळं मूळ काम काय ते तिकडे होतं. आम्हाला आमच्या विचारांना सुद्धा आपणहून आमचं मूलगामित्व करण्यापेक्षा कोणतरी पाश्चात्यांनी सर्टिफिकेट दिलं की बरं वाटतं, पाठ ठोकून घ्यायला की बघा ते म्हणतात ग्रेट आहे, त्या अर्थी आम्ही कोणीतरी ग्रेट आहोत. हा जो आहे आत्मभान हरवल्याचा प्रवास दुर्दैवाने तोही स्वातंत्र्यानंतर चालू राहिला. मला हे पूर्ण लक्षात आहे की स्वतंत्र भारताच्या सरकारांनी सुद्धा आता स्वतंत्र झालेला हा सार्वभौम आणि स्वाभिमानी भारत कसा एकात्म उभा करायचा याला शिक्षणाचा यांनी केलंय काय. मी असं अजिबात म्हणत नाहीये की जणू काय ते आता फक्त 2020 मध्ये झालं. तर कोठारी आयोग हा 1900 लेट 50s आणि 1960चं दशक. आयोगाला नाव आहे कोठारी आयोग, कारण कोठारी या नावाची व्यक्ती देशाचे शिक्षण मंत्री होते त्यावेळी. मी त्या आयोगाचा अहवाल मुळात पूर्ण वाचलेला आहे. खरं ते पूर्ण केलेलं काम एक थोर मराठी जागतिक गुणवत्तेचे शिक्षणातले विचारवंत, स्वतः स्वातंत्र्य सैनिक, स्वतः अत्यंत साधं निस्वार्थी जीवन जगले पण शिक्षणाचा विचार समृद्ध करून गेले, तो त्या कोठारी आयोगाचा अहवाल आहे. ते करणारे तज्ञ म्हणजे जे.पी. नाईक. कोठारी आयोगाचा अहवाल मुळात न वाचल्यावर माझं मत बनलेलं होतं की हा जर अंमलात आणला गेला असता तर भारताचं कुठल्या कुठे चित्र वेगळं दिसलं असतं. म्हणजे शिक्षण विचाराची जी मेकॉलेचा प्रतिवाद करून भारताच्या वैश्विकतेसहित शिक्षण काय पाहिजे म्हणणारे विवेकानंद, दयानंद, महात्मा फुले, कोल्हापूर संस्थानात शाहू महाराजांनी केलेलं काम, असा सगळा धागा. त्यामध्ये गांधीजींनी सुद्धा शिक्षणाच्या मूळ संकल्पना मूळच्या भारतीय संस्कृतीवर आधारित मांडल्या. कधी आपण कोणी विनोबांचं जर सगळं साहित्य पाहिलं ना, शिक्षणावरचा विनोबांनी मांडलेला विचार की तो अध्यात्मातनं उगवणार आहे. भगवद्गीता हा बेस धरून आणि तरी आधुनिकातलं आधुनिक शिक्षण काय दिलं पाहिजे, त्याची व्यवस्था कशी लावली पाहिजे याचा एक नंतर संपादित झालेलं फार अप्रतिम पुस्तक आहे. ज्ञान हे सांगतो येथे, असं त्या पुस्तकाचं नाव आहे. ज्ञान हे सांगतो येथे. हे विनोबांच्या शिक्षण विषयक विचारांचं संकल्प आहे.
तुमची माझी ट्रॅजेडी ही आहे की ह्या सर्व थोर विचारांना प्रत्यक्षात आणण्याची पावलं निदान पुरेशी तर उचलली गेली नाही. कोठारी आयोग अंमलबजावणी नाही झाली. कोठारी आयोगाची कार्यकक्षा होती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, तसंच उच्च माध्यमिक आणि विद्यापीठ याच्यासाठी सरकारने नेमला होता राधाकृष्णन आयोग. हे म्हणजे डॉक्टर राधाकृष्णन आधुनिक भारतातले स्वतः महान, एव्हरीथिंग महान, तत्वज्ञ महान, वक्ता महान, भारताचं तत्वज्ञान, सगळ्या जगाचं तत्वज्ञान ज्यांनी पचवून भारताचं तत्वज्ञान कळलेले आणि उलट जगाला सांगितलेले डॉक्टर राधाकृष्णन यांचं इंग्लिश इतकं उत्तम होतं की इंग्लिश माणसाला लाज वाटायची. असे डॉक्टर राधाकृष्णन, त्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिवस म्हणून साजरा करतो 5 सप्टेंबर. त्यांचा आयोग विद्यापीठ, उच्च माध्यमिक आणि विद्यापीठ अंमलबजावणी नाही. पुढे काय झाले, 1985 मध्ये राजीव गांधींचं सरकार असताना आणली गेली न्यू एज्युकेशन पॉलिसी. मी अभ्यास करून एवढं सांगतोय की खरंच त्या पॉलिसी मध्ये सुद्धा शिक्षण विषयक अनेक महत्वाची सूत्र होती. मी मुद्दा आणि विषय नीट सांगण्याकरता कमी शब्दात बोलायला म्हणेन की उदाहरणार्थ डिलिंकिंग डिग्रीज फ्रॉम जॉब्स असं त्या शिक्षण धोरणाचे सूत्र की दरवेळेला जॉब म्हणजे तुझ्याकडे डिग्रीज काय आहे, ती UGC मान्यता प्राप्त, ती तू परीक्षा पार केलीस का तुला तेवढे टक्के मिळत. तसं न धरता तुझ्याकडे कौशल्य कोणते, ती कौशल्य कामाच्या ह्या क्षेत्राला उपयुक्त आहेत का, तर प्रिन्सिपल डिलिंकिंग ऑफ डिग्रीज का आपला पुन्हा प्रॉब्लेम, त्याची पण अंमलबजावणी नाही. मला या सर्व पार्श्वभूमीवर माझी तर 100% माझी खात्री आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हा एक अत्यंत मूलभूत, पूर्ण सखोल चिंतन करून मुळाशी जाणारा शिक्षण विषयक विचार आणि कार्यक्रम मांडलाय. मी म्हणेन की त्या समोरचं खरं आव्हान अंमलबजावणीचं आहे. त्यामधली जी सूत्र मांडलेली आहेत, उदाहरणार्थ स्वची ओळख हे सूत्र, प्रत्येक मुलामुलीला त्याच्यातला स्व ओळखून तू तुझं जीवन कसं घडव हे सूत्र त्यामध्ये प्रतिबिंबित झालेले. किंवा शिक्षणाकडेच पाहण्याचा हजारो वर्षांचा जो भारतीय दृष्टिकोन आहे तो अभ्यासाच्या विषयांचे कप्पे नाही तर सिलोस, इंग्लिश शब्द सिलोस, कप्पे, की हा म्हणजे इतिहास, हा कप्पा म्हणजे समाजशास्त्र, हा कप्पा म्हणजे मानववंशशास्त्र, हा कप्पा म्हणजे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, आणि हा कप्पा म्हणजे बायोलॉजी, हा म्हणजे झुलॉजी, हा म्हणजे बॉटनी करत. याला सायन्स मधला आधुनिक नाव आहे रिडक्शनिस्ट अप्रोच. ते अभ्यासाच्या विषयांचे असे कप्पे करून अभ्यास करते. हजारो वर्ष भारताचा अप्रोच हे सगळे विषय इंटरलिंक्ड आहेत, एकमेकाशी जुळलेले आहेत. त्याचे कप्पे करता नाही येत. करायला गेला कप्पे तर तुमचं आकलन मर्यादित राहणार आहे. ते एकमेकाशी जुळलेले नुसते नाही, एकमेकावर अवलंबून पडे, इंटरडिपेंडंट. असं करत करत तुम्ही ज्ञानाच्या कोणत्याही शाखेपासून सुरुवात केली तरी जसे खोल जाल तसा तुमचा प्रवास अद्वैताकडे होतो. ज्ञानाचं अद्वैत. कोणाचा स्टार्टिंग पॉइंट बायोलॉजी असेल, कोणाचा इंजिनिअरिंग असेल, कोणाचा मॅथ्स असेल, मेडिकल असेल, मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी साहित्य असेल. तुम्ही तुमचा स्टार्टिंग पॉइंट घेऊन जेवढे खोल जाल तेवढे तुम्हाला सगळे विषय कसे एकमेकाशी जुळलेले हे दिसून येतं. आधुनिक काळात त्याला इंग्लिश शब्द आहे होलिस्टिक अप्रोच, समग्र होलिस्टिक अप्रोच. पहा तुम्ही कोणीही कधीही रामायण जरी वाचलं, वेद वाचले, अभ्यास केला, मुळचा उपनिषदांचा केला, महाभारताचा केला, आपल्याला दिसेल व्यास मुनींच्या बद्दल जे वाक्य बोललं जातं, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, आणि दुसरं पण आहे की जे महाभारतात जे जगात आहे ते सर्व महाभारतात आहे, महाभारतात जे नाही ते जगात नाही. खरंच महाभारतामध्ये हिस्ट्री आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, सोशियोलॉजी आहे, अँथ्रोपोलॉजी आहे, करत करत सायन्सचेही आणि अनेक. हा जो आपला अप्रोच आहे गेल्या 300-350 वर्षामध्ये मुख्यतः पाश्चात्य जगात मुख्यतः जी विज्ञानाची प्रगती झाली ती सुद्धा आज आता त्या इंटिग्रेटेड अप्रोच पर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आपल्याला गेल्या 300-350 वर्षात
पाश्चात्य जगात ज्या ज्ञान विज्ञानाची प्रगती झाली तिच्या दुस्वास करायचं काही कारण नाही. तो कोणी करायला लागला तरी मी म्हणेन मग त्याला भारतीय विचार कळलेले नाही. कारण आपली वेदापासूनची प्रार्थना आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वता अशीच आहे की साऱ्या विश्वातले चांगले विचार आमच्याकडे येऊ दे. भारतीय कौशल्य ते कसे घ्यायचे त्याचं सिंथेसिस करून त्याचं भारतीयकरण करून त्यामध्ये आपल्या सृजनशील बुद्धीने नवी भर घालून पुन्हा त्या जगाला कसे द्यायचे, जग वैभव संपन्न कसं बनवायचं. मी मुद्दा एवढाच म्हणतोय की गेल्या 300-350 वर्षातली विज्ञानाची वाटचाल सुद्धा आता होलिस्टिक पशी अशी भेट करता येत नाही की हे बघ इथे बायोलॉजी संपतं आणि इथे फिजिक्स चालू होतं, इथे फिजिक्स संपतं, इथे कॉस्मॉलॉजी ऍस्ट्रोफिजिक्स नाही. हे सगळं इंटिग्रेटेड आहे, इंटरडिपेंडंट आहे. करत करत आता ती क्वांटम थिअरी असू दे, ती थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी असू दे, या दोन्हीचा मेळ घालायला आइन्स्टाईननी जी मांडली ती युनिफाईड फील्ड थिअरी असू दे, ही सगळी वाटचाल अद्वैताचं ज्ञान आणि ज्ञानाचं अद्वैत इकडे चालू. मला ती मांडणी त्या राष्ट्रीय शिक्षण धोरण मध्ये दिसते. मी म्हणेन खरं आव्हान अंमलबजावणीचं. त्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये खूप मोलाचं एकदम एक गाभ्याचं तत्व आणि सूत्र आहे. अतिशय सुंदर असलेला शब्द भारतीय ज्ञान प्रणाली, इंडियन नॉलेज सिस्टम. आणि आता या भारत देशामध्ये पूर्व प्राथमिक पासून बालवाडीच्याही 2 वर्ष आधीपासून मुलगा मुलगी वयवर्ष 3 हे शिक्षण धोरण मुला मुलीच्या वयवर्ष 3 पासून सुरुवात करून म्हणजे काही 5-4-4 5-3-4-4 अशी जी काही वाटणी करायची ती मांडणी करून सर्व पूर्व प्राथमिक इत्यादी सर्व मांडले. ते या भारतीय ज्ञान प्रणाली की ज्ञानाचा अर्थ, त्या ज्ञानाची साधना कशी करायचीचा अर्थ, तिथला तो भारतीय घटक काय आणि आता त्याच्या सर्व आधुनिकता घेऊन ती शिक्षण पद्धतीच्या द्वारा कशी व्यक्त करायची. मी जरा घड्याळ पाहता शेवटाकडे येताना एक सहज 3-4 एकदम प्रॅक्टिकल मुद्दे बोलतोय. एवढा वेळ जे म्हणालो त्याच्या आधारावरचे सहज 2-3 प्रॅक्टिकल मुद्दे म्हणतोय. एक इंग्लिश शब्द आहे पेडॅगॉगी. पेडॅगॉगी म्हणजे मेथड ऑफ डिलिव्हरी ऑफ नॉलेज. की हे जे तुम्ही म्हणताय हे सगळी शिक्षण पद्धती भारतीय विचारावर उभी, त्यातला अध्यात्माचा आशय, त्यातला प्रत्येकाला स्वची ओळख आणि तुझ्या जीवनातली वाटचाल, तुम्ही त्या त्या विषयाचे ज्ञान कसं देणार आहात. पेडॅगॉगी, मेथड ऑफ डिलिव्हरी ऑफ नॉलेज, पेडॅगॉगी. साधारणपणाने जगामध्ये प्रस्थापित असलेली एक आहे लेक्चर मेथड. की मुलं वर्गात येतात, त्यांचं ठरलेलं असतं हे शाळा कॉलेजला तुझा अभ्यासक्रम, प्राध्यापक येतात त्यांचं लेक्चर मेथड, ठीक आहे. पण आधुनिक जगामध्ये तिला आता कमी मागे पडायला लागला. मग जो भारतीय विचार आहे स्वाध्याय पद्धत. स्वाध्याय, समोर येणाऱ्या कोणत्याही विषयाचा अभ्यास मला स्वतःला करता आला पाहिजे. समोर येणाऱ्या कोणत्या विषयाचा अभ्यास कसा करायचा हे कळणे आणि तो करता येणे म्हणजे स्वाध्याय. ही जी नवी आपल्याला भारतावर आधारित पेडॅगॉगी, मेथड ऑफ डिलिव्हरी ऑफ नॉलेज, तिच्यामध्ये स्वाध्याय पद्धतीला फार महत्व असावं लागणार. शिक्षण पद्धतीत मुला मुलींना दरवेळी सगळं असं काय ते चमच्यानी भरवणे, मास्तर वर्गात येणार असलेल्या पाठ्यपुस्तकाचे तेच फळ्यावर लिहिणार, मुलांना सांगणार वहीत उतरवून घ्या, घरी जाऊन घोका, पेपरवर ओका, मार्क 10 पैकी 9, पण विषय करण्याच्या नावाने शंख. तर ते यापुढे जीवनात पुढे जाणार नाही. स्वाध्याय हे भारतीय शिक्षण प्रणालीचं हजारो वर्ष वैशिष्ट्य आहे. अगदी गुरुच्या आश्रमात शिकताना सुद्धा शिकवण्याची मेथडच सगळं चमच्याने भरवणे नाहीये. तुला कळला पाहिजे हा विषय. अन्नम ब्रह्म कडून प्राणम ब्रह्म आणि मग तिकडून मनम ब्रह्म, विज्ञान, हा आनंदमय कोश, हे तुझा झाला पाहिजे प्रवास. हा तो अनुभवाच्या मार्गाने देणे ही पेडॅगॉगी. आत्ताच्या काळात तर AI सकट इतक्या वेगाने भौतिक गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. AI चा कालखंड आला सुद्धा
अशा काळात जर मुला-मुलींना केवळ तू औपचारिक शिक्षण पद्धतीत जेवढं शिकलास, जेवढ्या परीक्षा दिल्यास तेवढ्या पुरतं जर त्याचं ज्ञान मर्यादित झालं तर मग या पुढच्या काळात आपली मुलं मागे पडणार. एआयच्या जमान्यात टिकून राहायचं असेल, नवे नवे नेतृत्व करायचं असेल तर समोर येणारा कोणताही विषय तो असा मला कसा कळायचा. एआय म्हणजे काय, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे काय, लार्ज लँग्वेज मॉडेल्स म्हणजे काय, हे समोर येणारा मला कळायला पाहिजे. तर मग त्यामध्ये स्वाध्याय ही पद्धत असणार. दुसरी असणार आहे प्रॅक्टिकल अनुभव. म्हणजे नुसतं तुला शब्दादार नाही शिकवलं जाणार, तुझा त्या विषयाचा प्रत्यक्ष अनुभव घे. त्यातून तुला जे कळेल ते नुसतं लेक्चर मेथडने कळणार नाहीये. अनुभवातून शिक्षण हे सूत्र आहे. पुढचं सूत्र आहे सहभागातून शिक्षण. ही शिक्षणाची रचना अशा तऱ्हेचे वेगवेगळे खेळ, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज की त्या करण्यामधून तो मुलगा मुलगी शिकत जाणार आहे. असं पार्टिसिपेटरी सहभागातून शिक्षण, अशी पेडॅगॉगीची खूप सूत्र तर सांगता येतील. मी पुढच्या मुद्द्याकडे जातोय, मेथड्स ऑफ इव्हॅल्युएशन. पेडॅगॉगीतले माझं खूप राहिले पण आता मला वेळेचं भान ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही ऐकताय म्हणजे मी वाटते थोडं बोलत नसावं असं नाही ते चालतं. तुम्ही परीक्षा पद्धती कशी असणार तर दुर्दैवाने मेकॉले पासून औद्योगिक क्रांतीपासून रूढ झालेली आहे की तुला वर्षभर तास असतील, वर्षाच्या शेवटाकडे 3 तासाचा एक पेपर असेल त्याला शिवून बसायचं. त्या पेपरवर तू रट्टेबाजी सहित किती गोका आणि ओका केलंस त्याच्यात तुझे मार्क. यापुढे नाही चालणार. यापुढे सिस्टीम ऑफ कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. तुझं शिकतोय सरी म्हणजे परीक्षा असो. बरं ते इव्हॅल्युएशन सुद्धा दरवेळी फक्त असा बैस आणि पेपर आहे तिथे सोडवलं नाहीये. काम करून जातं की तुला काही टास्क दिलं जाईल. तुला विषय कळलाय का, कळला असेल तर तुला सोपवलेलं टास्क आहे ते तुला ते नीट करता येईल. जा ते कर, कसं करतोस पाहू दे, मग येऊन त्याचं डीब्रीफिंग होईल. किंवा ओरल एक्झाम उदाहरणार्थ की आपल्या गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यार्थ्याचं फायनल तो गुरुच सांगायचा काय माझ्या मते ह्याला किती कळले. इथे आधुनिक काळात अर्थात पार्शालिटी होता कामा नये. कधी कधी मला वाटतं कलियुग आणि ज्या प्रकारचे काही वेळा बातम्या वाचायला मिळतात की शिक्षकच आपल्या विद्यार्थ्यांशी कसा वागला. ह्याला शिक्षक कसं म्हणायचं, राक्षस म्हणावं लागेल त्याला. त्याचा आधुनिक भान ठेवून सिस्टीम डिझाईन काय लागेल ते लागेल पण त्या मुला मुलीला शिकताना तुला कळलेला विषय सांगता आला पाहिजे तुझ्या शब्दात. ओके, नव संशोधन करता आलं पाहिजे. म्हणजेच पेडॅगॉगी आणि सिस्टीम ऑफ इव्हॅल्युएशन मध्ये त्याला काही की तुला विषय सोपवलाय, जा अभ्यास कर, तुझ्या स्वतंत्र शब्दात त्यावर लिही, तुझ्या स्वतंत्र बुद्धीने त्याच्यात भर घाल, अशी इव्हॅल्युएशनची सिस्टीम. एआय विषयी तर मी बोललोच. तोच धागा धरून वेळ न घेता मुद्दा महत्वाचा आहे पण ताबडतोब पूर्ण करेल. तो म्हणजे ज्ञानामध्ये स्वतंत्र बुद्धीने भर घालता येण्याची क्षमता. मग आता याला इंग्लिश शब्द आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. की आपल्याला शिक्षण पद्धतीमध्ये R&D की आपल्या दरवेळी सगळं काय ते काम तिकडे होतंय आणि आपण फक्त तिकडे झालेलं घेऊन बसलो व या पुढच्या काळामध्ये प्रगती करता येणार नाही. आपल्याला ते सगळं समजावून घेऊन त्याला भारतीय विचारांची जोड देऊन आपल्याला हे स्वतंत्र बुद्धीने R&D त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पुढची पावलं टाकता आली पाहिजे. मला इथे समोर दिसते मुद्दे आहेत भरपूर पण मी स्वतःला आता सांगतो की मी 2 अत्यंत कामाच्या मुद्द्यांनी आजच्या संवादाचा शेवट करेन. एक आहे पालकांची भूमिका. आम्ही इथे हे सत्र व्हायच्या आधी आपल्या परिसरातल्या अनेक शिक्षण संस्थांचे मुख्य पदाधिकारी, शिक्षक, प्राध्यापकांशी थोडा वेळ संवाद चालू होता. त्यांच्याशी मी काही थोडा वेळ सहज गप्पा मारताना बोललो. त्यामध्ये माझ्या समोर मुद्दा मांडण्यात आला की पालकांची भूमिका, तर ती अत्यंत मोलाची. ती बाय डेफिनिशन आणि टू स्टार्ट विथ शिक्षकांपेक्षा महत्वाची. मुला मुलींच्या जडणघडणीवर पहिला आणि सर्वात मोठा प्रभाव आई वडिलांचाच असतो आणि तो ह्या क्रमानेच आहे. इन दॅट ऑर्डर ऑफ इम्पॉर्टन्स. आधी आई मग वडील. हे वाक्य भावनिक अजिबात नाही. उलट माणसाच्या माणूसपणाचं हे स्वरूप कळल्यामुळेच भारतीय संस्कृती शिकवते मातृदेवो भव.
कायम पहिला नमस्कार आईला. आईचे आशीर्वाद घे. परीक्षेला जायचंय, काही करायचंय, परवानगी विचारायचे, पहिला नमस्कार आईला. मग पितृदेवो भव. आणि मग हे आता गुरुकुलात दाखल झालास, हे आचार्य तर आचार्य देवो भव. हे ऍटिट्यूड फॉर्मेशन आहे. ही मानसिक समृद्धी कशी होणार? अजिबात हा भावनिक मुद्दा नाहीये की मुला मुलींची जी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक जडणघडण तिच्यावर सर्वात मोठा प्रभाव आई वडिलांचाच असतो. आणि या क्रमात आधी आईचा, कळो किंवा न कळो, आधी आईचा, मग वडील. आणि फार महान भारतीय शब्द आहे संस्कार. हे करायचे नसतात, हे त्यातनं आपोआप होत असतात. पण ते पहिले मुला मुलींना मिळतात घरात. सत्यम वद, धर्मम चर, ही शिक्षणाच्या काळातली सुद्धा वेदातली प्रार्थना आहे. स्वाध्यायान मा प्रमदा, की स्वाध्याय करायला कधी तुझं शिक्षण संपलं असं समजू नकोस. तू आश्रमात जरी परत चालला असला, शिक्षण ही कायम चालणारी गोष्ट आहे, पण तुझा अभ्यास चालू राहिला पाहिजे असं गुरु सांगायचा. ते स्वाध्यायान मा प्रमदा आहे. वाढत्या वयातल्या मुला मुलींना आधुनिक शास्त्र पण म्हणतं की पुढे जर उत्तम व्यक्तिमत्व तयार व्हायचं असेल तर ज्या 2 प्राणवायू, ब्रीदिंग पेक्षा जास्ती गरजा आहेत त्या लव्ह अँड सिक्युरिटी असे वापरले 2 शब्द आहेत. प्रेम आणि सुरक्षितता. लव्ह अँड सिक्युरिटी ते कुटुंब देतं. एक अनकंडिशनल लव्ह, की तू माझा मुलगा आहेस, तू माझी मुलगी आहेस, जजमेंट संपलं. आणि तुझ्या करता छाती फुटेपर्यंत आम्ही सगळं करून ते करतोय म्हणजे काय मेहरबानी, उलट ते करण्यामध्ये आनंद आहे. कुटुंब ही संस्था, त्यातलं हे पती पत्नी म्हणजे विवाह, त्यातलं पावित्र्य, या सर्वाचा त्या मुलामुलींच्या जन्म आणि जडणघडणीवर परिणाम होत असतो. आधुनिक काळात विकसित झालेलं मेंदूचं शास्त्र न्यूरोसायन्स. न्यूरोसायन्स आपल्याला सांगतं की माणसाच्या मेंदूची 85 ते 90% जडणघडण जन्मापासून वय वर्ष 5 पर्यंत होते. आणि ती मेंदूची जडणघडण जन्मापासूनच चालू होती, जन्माच्या आधी चालू होते. आईच्या गर्भात अभिमन्यू चक्रव्यूह कसा भेदायचा हे ऐकतो. ती नुसती महाभारतातली कवी कल्पना नाही. मुला मुलींच्या पुढच्या व्यक्तिमत्वाला आकार यायला आईपाशीच सुरुवात होते, हे जेनेटिक्स पण सांगतं. न्यूरोसायन्स, मेंदूचं जे न्यूरल नेटवर्क आहे हे जन्म ते वय वर्ष 5 या काळात सेट होतं. आणि ते उत्तम व्हायचं असेल तर 2 गरजा मी पुन्हा म्हणतोय की श्वासापेक्षा त्या जास्ती मोठ्या आहेत. लव्ह अँड सिक्युरिटी, प्रेम आणि सुरक्षितता. यातला जो सुरक्षिततेचा उबदार कोश आहे, आणि तो मुलगा मुलगी वाढताना बाकी घरी दारी शाळेमध्ये कुठेही वावरतोय, पण त्याला माहितीये नकळत सुद्धा, त्याच्या सबकॉन्शियस मध्ये पण माहिती आहे की आपलं घर हे आपलं आश्रयाचं अंतिम ठिकाण आहे, अंतिम किनारा इथला, इथे आपला स्वीकार आहे. इथे तू काळा का गोरा, उंच का बुटका, तुझं नाक दातार आहे का, म्हशीने पाय दिला जन्माच्या वेळी, त्याचा काही संबंध नाही. माझा मुलगा आहेस, माझी मुलगी असेल, त्यातनं ते मेंदूचं न्यूरल नेटवर्क तयार होतं. मग याचा अर्थ झाला की शिक्षणाची पहिली शाळा घर आहे. शिवाजी महाराजांना जिजाऊ घडवते म्हणून इथं आपण भाग्यवान बसले असे. आणि मग फॉर्मल शिक्षण नावाची जी पद्धती आहे ती मुळे तो मुलगा मुलगी त्याचे संस्कार घेऊन येतो तिथून आहे. तिथून हाती घेतलेलं काम नीट कर हे तो मुलगा मुलगी पहिल्यांदा घरात जेव्हा शिकतो, आणि ते आई वडिलांच्या भाषणात नाही शिकत, तो आई वडील कसे जगता वागतायत त्यातनं शिकतो. मग आचार्य देवो भव मध्ये शिक्षकांची भूमिका किंवा त्या नवीन शिक्षण धोरणामध्ये पालकांचं फार मोठ्या प्रमाणावर लागणार आहे ओरिएंटेशन, आणि तसंच शिक्षकांचं सुद्धा लागणार आहे. पण जे मी बोलून झालंय की भारतीय विचार आपल्याला सांगतो शिक्षकाचं काम केवळ विषय शिकवणे नाहीये, उलट शिकवण्याचा विषय फक्त साधन आहे. शिक्षकाचं मुख्य काम आहे मुला मुलींविषयी प्रेम असतो. आणि धोरण नाही, हे स्ट्रॅटेजी नाही, स्वभाव तसा असणे की वर्गामध्ये सर्व ही मुलं मुली माझी मुलं मुली आहेत, आणि मी माझ्या मुला मुलींशी जसा वागेन बोलेन तसाच मी या सर्वांची वागेन बोलेन. म्हणजे शिक्षकाला मुला मुलींची आई होता आली पाहिजे.
हे भावनिक नाहीत वाक्य असे. असा शिक्षक भविष्य काळातले मग बाबासाहेब आंबेडकर घडवत असतो. आपल्याला संपूर्ण ही भारतीय शिक्षण पद्धती या भारतीय शिक्षण प्रणालीवर उभी करायची. तुम्हा सर्वांच्या परवानगीने मी तुम्हाला नम्रपणे हे सांगून समारोप करतो की त्यातलं मी काम स्वीकारलंय विद्यापीठ पातळीची भारतीय शिक्षण प्रणालीची रचना उभी करणे. आम्ही काम चालू केलंय भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित जागतिक दर्जाचं विद्यापीठच उभं करायचं. त्या कामाला सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असावे अशी विनंती करतो.